की मी हा असा गुन्हा घडलेला बघणार सुद्धा नाही, मी स्वतः तो करणार नाही. तर अर्थात मी पासून सुरुवात केली, आपलं घर सुधारेल, घर सुधारलं, आपल्या आसपासची परिस्थिती सुधारेल, आसपासची परिस्थिती, समाज सुधारेल, समाज सुद्धा आणि आपली भारतातली सगळी सिस्टीम सुद्धा, मग ते पोलीस असू द्यात, कोर्ट असू द्यात, ते सगळे सिस्टीम सुद्धा तुम्हाला मदत करायला तयार होते. पण आपल्याकडे कोयता गँग सारखा प्रकार खूप सारा वाढला बरोबर होता. आहे. त्याच्यात सगळे गुन्हेगार हे शक्यतो अल्पवयीन मुलं होती. कारण त्या मुला नमस्कार. आज आपण भेटतोय चला बोलूयात या आपल्या YouTube चॅनलवरती. सामान्य लोकांचे असामान्य प्रश्न याला वाचा फोडण्यासाठी, यांची उत्तरं मिळण्यासाठी आपण आज नवरात्री निमित्त एक वेगळा शो आपण ठेवलेला आहे, तो म्हणजे शक्तिरूपा. या शक्तिरूपाच्या माध्यमातून आज आपण कायदेतज्ञ, कायदेपंडित आपण भेटतोय सुप्रिया बर्गे मॅडम यांच्याशी. नमस्कार मॅडम. मॅडमचं शिक्षण BSc LLM झालेलं आहे. मॅडमला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते देखील मॅडमला पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर आता 2024 मध्ये उदय सामंत यांच्या हस्ते महिला 2024 हा पुरस्कार देखील महिला दिनाच्या विशेषाने त्यांना मिळाला होता. तर मॅडमचं या कायद्यामध्ये काम आहेच, पण त्याचबरोबर सामाजिक काम देखील भरपूर आहे. म्हणजे तसं की ज्येष्ठांना मदत करणे, त्यांना मदतीचा हात देणे, त्याचबरोबर महिलांमध्ये जे काही सुरक्षा असते, महिलांचे कायदे असतात, या विषयामध्ये कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये मुलींना जाऊन त्यांची माहिती देणे, त्यांच्या पालकांना याविषयी माहिती देणे, याविषयी मॅडम खूपच चांगल्या पद्धतीने काम करतात. बारामतीच नव्हे तर बारामतीच्या पंचक्रोशीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मॅडमचं कार्य आहे. आज आपल्या समाजामध्ये आपण पाहायला गेलं तर भारतामध्ये अर्ध्याहून अधिक भारताला असं वाटतं की आम्ही सुरक्षित नाहीये, आणि त्यामध्ये महिलांना जास्त वाटतं. कारण की आपण जर पाहिलं तर कोलकात्याचं आताचं झालेलं एक प्रकरण असेल, किंवा आपण म्हणूयात की बदलापूरचा झालेला हा प्रकार असेल, किंवा 3 वर्षाच्या मुलीवरती, 5 वर्षाच्या मुलीवरती झालेला अत्याचार असेल, किंवा वयात आलेल्या मुलीवरती झालेला अत्याचार असेल. तर या सर्व गोष्टींचा विचार करता भारतामध्ये महिला सुरक्षित नाहीये ही भावना तरी अनेक लोकांमध्ये येते. तर ही भावना काय आहे, याचे वेगवेगळे प्रश्न काय आहेत, याच्यामध्ये कायदे काय काय आहेत, या विषयावरती बोलायचंय. आणि ते बोलायचंय कुणाशी, तर तज्ज्ञ मंडळींशी बोलायचंय, जेणेकरून तुमच्या सामान्य व्यक्तीच्या असामान्य प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तज्ज्ञ मंडळी असतील तर तुम्हाला खूप चांगलं उत्तर तिथं मिळू शकतं. तर मॅडम, पहिलं तर एक आहे की तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे, आणि तुम्ही जो काही वेळ देताय याबद्दल आम्ही मनापासून धन्यवाद करतो. मॅडम, सुरुवात करण्या अगोदर, तुम्ही एक स्त्री आहात आणि तुम्ही कायद्यामध्ये तुमची पदवी घेतलेली आहे, अनेक वर्ष झालं तुम्ही प्रॅक्टिस करताय, पण याची सुरुवात कशी झाली नक्की? मी BSc ला असताना MSc ला युनिव्हर्सिटीमध्ये टॉप रँकनं मला ॲडमिशन मिळत होतं. पण त्याच वेळेस विचार आला की अरे, आपल्याला बोलायला खूप चांगलं आवडतं आणि मग जर आपल्याला समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपण अशा कुठल्या क्षेत्रात जाऊ शकतो. तर तिथे वकिली क्षेत्र हे माझ्या समोर आलं आणि मी लॉला ॲडमिशन घेतलं. मग लॉला ॲडमिशन घेतल्यानंतर जसं शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर मला जाणवलं की अरे, खरंच मी वकिलीमध्ये ॲडमिशन घेतलं, त्याच्या व्यवसायाला सुरुवात केली, तेव्हा रडत रडत येणारी लोक हसत हसत जेव्हा जातात आणि आपण त्यांचे प्रश्न सोडवण्यात सक्षम बनतो, तेव्हा खरंच आनंद होतो. एक काम म्हणून त्याच्याकडे न बघता पॅशन म्हणून जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा खरंच त्याला यश मिळतं. आणि समाजाचे जे अनेक प्रश्न आहेत, अनेकांचे जे दुखणे आहेत, त्यांच्या अडचणी आहेत, ते सोडवताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना आपल्या स्वतःला समाधान मिळतं की हा, आपण जे काम करतोय ते समाज उपयोगी आहे. मॅडम, तुमचं काम खूपच चांगलं आहे. पण या कायद्यामध्ये काम करत असताना म्हणजे महिलांवरती होणारे अत्याचार या विषयावरती तुम्ही अनेक ठिकाणी लेक्चर देता. तर लेक्चर देत असताना तुम्हाला काय नक्की काय जाणवतं? तुमचे काय मुद्दे असतात ते लेक्चर द्यायचं म्हटल्यानंतर? बऱ्यापैकी मी महिला बचत गट असतील किंवा महिलांच्या काही ग्रुप्स असतील तर त्यांना लेक्चर द्यायला जाते. तिथे त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे घरगुती हिंसाचार. सासरी नांदत असताना त्यांना होणारा जो त्रास असतो तो शक्यतो मानसिक छळ हं. ह्या स्वरूपात असतो. कुणीतरी टोमणे मारत असतं, कुणीतरी माहेरून पैसे घेऊन ये म्हणून त्रास देत असतं. आणि याच्यात जर आपण पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी करायचं म्हटलं तर संसार तुटण्याची पण भीती त्यांच्याकडे असते. पण जेव्हा आपण त्या महिलांशी बोलतो तेव्हा त्यांना जर आपण सक्षम बनवलं की हा, तुम्ही स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतः आवाज उठवा,
स्वतः सांगा की माझ्याबरोबर वागताना तुम्ही व्यवस्थितच वागलं पाहिजे, असं वागू शकत नाही. तेव्हा बऱ्यापैकी हे प्रश्न त्या स्वतःच सोडवायला सक्षम बनतात. त्याचबरोबर जेव्हा मी कॉलेजमध्ये जाते तेव्हा कॉलेजचे प्रश्न वेगळे असतात. तिथे मुलं मुली हे प्रेमात पडलेले असतात. काही वेळा सायबर लॉ, इंस्टाग्राम, फेसबुक ह्यासारख्या जाळ्यात अडकतात आणि मग त्याचा परिणाम मात्र त्यांच्या संपूर्ण आयुष्यात होतो. सोबतच जेव्हा शाळांमध्ये जाते तेव्हा असं दिसतं की शाळांमधली मुलं ही बालक असतात आणि त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अट्टल गुन्हेगार बनवण्याचं काम हे केलं जातं. कारण त्या ज्यांची संगत असते ती संगत अशा काही सिनियर्स गुन्हेगारांसोबत असते. त्यांना माहित असतं की बालकांना अटक होत नाही. मग आपल्याकडे कोयता गँग सारखा प्रकार खूप सारा वाढला बरोबर होता. आहे. त्याच्यात सगळे गुन्हेगार हे शक्यतो अल्पवयीन मुलं होती. कारण त्या मुलांचा वापर करून मोठमोठे गुन्हे घडले जातात आणि मग त्या मुलांना तर काय अटक होत नाही. मग सोडून दिले की पुन्हा त्यांच्या गुन्हेगारी जगतात प्रवेशाला सुरुवात होते. तिथूनच कुठेतरी ड्रग्ज, दारू, नशा ह्यासारख्या गोष्टींना सुरुवात होते. आणि बऱ्यापैकी बाललैंगिक अत्याचार हे आपल्याला त्या शाळा कॉलेजमध्ये त्याची जनजागृती हं. करता येते. त्याच्यामुळे पुढे जाऊन मोठे गुन्हेगार होण्याच्या ऐवजी एक सुज्ञान नागरिक, चांगलं तरुण पिढी ही आपल्याला शाळा, स्कूल कॉलेजेसमधून घडवता येते. त्याच्यामुळे मी स्कूल, कॉलेजेस ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी कायदेविषयक जनजागृती करायला जाते. त्याचा परिणाम सुद्धा मी बघितलेला आहे, की मी एका कॉलेजमध्ये 6 वर्षापूर्वी गेले होते लेक्चरसाठी. तिथलं ते लेक्चर ऐकून 2 मुली वकील झाल्या आणि त्या माझ्याकडेच प्रॅक्टिसला वा, आल्या. खूप छान. म्हणजे ही गोष्ट आहे. मॅडम, जसं तुम्ही चांगल्या गोष्टी आता सांगताय, छान वाटतंय की काही मुलींनी तुमच्याकडून प्रेरणा घेतली. हो. पण त्याचबरोबर जर थोडासा विचार वेगळा केला, की आज आपण म्हणतो महिला हिंसाचार, महिला हं. अत्याचार. महिला हिंसाचार असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल, की आता मुलींवरती होणारा हिंसाचार, मुलींवरती होणारा अत्याचार. कारण भारताचा विचार केला तर 2019 नंतर जवळपास 4 लाखापेक्षा जास्त गुन्हे हे नोंदले गेलेले आहेत महिला हिंसाचारामध्ये. तर मॅडम, आपण सुरुवात अशी करूयात, की नक्की महिला हिंसा किंवा महिला अत्याचार म्हणजे काय? महिलांच्यावरती अत्याचार हा मानसिक स्वरूपात होऊ शकतो. टोमणे मारणे, त्यांना येता जाता काही ना काहीतरी बोलणे, हं. त्यांना टॉन्ट मारणे किंवा त्याच्यासारखे हावभाव करणे. त्याच्यासोबतच काही विनयभंग होतील असे ॲक्शन्स करणे, डोळा मारणे, त्याच्या सोबत कुठेतरी हात लावणे, काहीतरी करणे, की ज्याच्यामुळे त्यांच्या मागे-मागे फिरणे. अ, विनयभंगाच्या पुढे जाऊन त्यांच्याबरोबर लैंगिक काही गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध करण्याचा प्रयत्न करणे. त्याच्यासाठी मॉब एकत्र करणे, 5-6 जणांनी एकत्र येऊन त्या गोष्टी जाणून बुजून विचारपूर्वक त्याची कृती करणे आणि ह्याच्यामुळे त्या महिलेला तिच्या शरीराला, मनाला इजा पोहोचवणे इथपर्यंत सगळ्या गोष्टी घडतात त्या महिला हिंसाचारामध्ये येतात. काही गोष्टींमध्ये मानसिक जो त्रास होतो, त्याच्यात महिला स्वतः त्या गोष्टीला सामोरे जायला तयार होतात. काही वेळा कॉलेजमधले मुलं-मुली हे स्वतःच्या शिक्षकांना त्याबद्दल कंप्लेंट करतात, पालकांना कंप्लेंट करतात. परंतु त्याच्या पुढे जाऊन जर त्यांच्या शरीराला, त्यांच्या प्रायव्हेट पार्टला कुठली इजा होत असेल, तर मग मात्र आपल्याला पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी ह्या गोष्टींमधूनच पार पडावं लागतं. कारण स्वतःच्या संरक्षणासाठी आपण स्वतः एक पाऊल उचललं, तर समाजसुद्धा आणि आपली भारतातली सगळी सिस्टीम सुद्धा, मग ते पोलीस असू द्यात, कोर्ट असू द्यात, ते सगळे सिस्टीम सुद्धा तुम्हाला मदत करायला तयार होते. परंतु आपल्याला असं एक चित्र दिसतं, की 1%च गुन्हे हे दाखल झालेले असतात. आपली इज्जत जाईल, आपलं पुन्हा लग्न होणार नाही, आपल्याला परत समाजात वेगळ्या नजरेने बघितलं जाईल. म्हणून कित्येक मुली ह्या गुन्हे दाखलच करत नाहीत. त्याच्यामुळे दिसतोय तो रेट जो तुम्ही आता सांगितला, तो खरं तर खूपच कमी आहे. वास्तविक मात्र परिस्थिती जर समाजातली बघितली तर ती भयानक आहे. त्याच्यामुळेच भारतातल्या महिलांना असुरक्षित आहोत असं वाटतं आणि त्याच्यामुळे आपल्या घरातून सुद्धा मुलीला सांगितलं जातं, 7च्या आत घरात या. बरोबर आहे. अजूनही तीच पद्धत म्हणजे आपण अजूनही आपण अवलंबतो. बघतो, की 7च्या आत घरात. हो. पण आजकालची लहान मुलांची जर गोष्ट बघितली किंवा मुलींची गोष्ट बघितली, तर मुलं असं झालेलं आहे, की 7च्या आत घरात नव्हे, 7च्या नंतर बाहेर ही बाहेर. परिस्थिती झाली. कारण की हो. पिक्चर बघायला जायचंय, ह्या ट्युशनला जायचंय, त्या ट्युशनला जायचंय, ही गोष्ट घडते. मग याच्यामध्ये विषय येतो तो म्हणजे लैंगिक अत्याचार किंवा बाल अत्याचाराचा, हं. बालहिंसेचा. त्यावरती मॅडम तुमचं काय विचार आहे? बाल लैंगिक अत्याचारावरती खूप आणि खूप कडक कायदे आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. जर ग्रीव्हियस हर्ट त्या बाळाला झाला असेल, तर 14 वर्षाची शिक्षा होऊ शकते. मृत्यूदंड सुद्धा होऊ शकतो.
याच्यात तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून सुद्धा काही रक्कम ही जमा करावी लागते. सोबतच असा जर गुन्हा घडत असेल तर मग मात्र कडक कारवाई ही सरकारतर्फे, पोलिसांतर्फे केली जाते. अशी परिस्थिती असताना सुद्धा बाललैंगिक अत्याचाराचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये. त्याला दुसरी बाजू अशी आहे की समाजातल्या प्रत्येक घटकाची वैचारिक पातळी जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत ह्या घटना थांबल्या जाणार नाहीत. आणि मग ही वैचारिक पातळी बदलणार कोण? तर पहिल्यांदा आपल्याला स्वतःपासून सुधारणा बरोबर आहे. करायला. मी सुधारला जाईल. बाल लैंगिक अत्याचार करणं हा गुन्हा आहे हे सगळ्याला माहिती आहे. परंतु तो आपल्यासाठी लागू नये असं म्हणून उपयोग होत नाही. पहिल्यांदा मी पासून सुरुवात करा, की मी हा असा गुन्हा घडलेला बघणार सुद्धा नाही. मी स्वतः तो करणार नाही. तर अर्थात मी पासून सुरुवात केली, आपलं घर सुधारेल, घर सुधारलं, आपल्या आसपासची परिस्थिती सुधारेल, आसपासची परिस्थिती समाज सुधारेल आणि कायदे जेवढे कडक आहेत तेवढ्या कायद्याची अंमलबजावणी सुद्धा तेवढ्याच कडक स्वरूपात झाली पाहिजे. कारण होतं काय, कित्येक मॅटर हे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालले जातात, पण कित्येक मॅटरना तेवढी प्रसिद्धी मिळत नाही. मग ते स्लोली चालले जातात. कुठेतरी त्याचे जे पुरावे असतात, त्याचे जे साक्षीदार असतात, ते फोडाफोडीचं काम हा आरोपी स्वतःला वाचवण्यासाठी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग अशा वेळेस सावधगिरी ही निश्चितच बाळगली पाहिजे. म्हणून अंमलबजावणी, जेवढे कायदे कडक आहेत ना तेवढीच त्याची अंमलबजावणी सुद्धा कडक केली पाहिजे. ओके. आता मॅडम जसं तुम्ही म्हणला की अंमलबजावणी झाली पाहिजे. पण अंमलबजावणी करायची म्हटलं तर तेवढे कायद्यांमध्ये आणि पळवाटा भरपूर आहेत. हो. मग ह्या पळवाटांबद्दल जर काही विचार केला तर भरपूर साऱ्या पळवाट आपल्याला दिसतात. तर कायद्यामध्ये आपण बदल किंवा काही घडवण्यापेक्षा अंमलबजावणी अजून चांगली होण्यासाठी काय करू शकतो? सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अ, आपल्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रत्येक गोष्ट घडली की पहिल्यांदा आपण महिला बाल आयोग किंवा आपण महिला आयोग म्हणतो, तर तिथे पहिल्यांदा आपण जाण्याचा प्रयत्न करतो. महिला आयोगाचं ऑफिस कुठे? मुंबईला. एकतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा किंवा मग तुम्ही मुंबईला जा. मुंबईला जावा. प्रत्येकाला मुंबईला जाणं त्या गोष्टी शक्य होत शक्य होत नाहीत. नाहीत. आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा जरी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे जनतेशी संवाद साधण्याचा, प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत असले, तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणापर्यंत पोहोचणं शक्य होत शक्य होत नाही. नाहीये. प्रत्येकीपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. मग ह्याच्यावरती काय करता येऊ शकतं? तर महिला आयोगाचंच ऑफिस जर तालुक्याच्या ठिकाणी आलं तर? बरोबर आहे. त्याचे ते काही प्रतिनिधी, सदस्य हे तालुका ठिकाणी नेमले गेले तर? कारण काय होतंय, जेव्हा महिला पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जातात, त्यांना डायरेक्टच गुन्हा दाखल करायचा नसतो. त्यांना कुठेतरी समजोत्याने प्रश्न मिटवायचे असतात. जेव्हा खूप मोठी ग्रीव्हियस एखादी गोष्ट घडलेली असेल, एखाद्याला जीविताला हानी पोहोचलेली असेल, तेव्हा मात्र गुन्हा लगेचच्या लगेच तात्काळ दाखल झाला पाहिजे. आणि तो दाखल होताना कुठेतरी दिरंगाई होताना आपल्याला बघायला मिळते. जर आमचेच प्रतिनिधी तिथे उपलब्ध असतील तर निश्चितच ती दिरंगाई होणार नाही, त्याच्यातले पुरावे नष्ट होणार नाहीत. कारण रेप केसमध्ये आपण बघतो, मेडिकल चेकअप जर आपलं 24 तासाच्या आतमध्ये झालं तर निश्चितच त्याच्यातला जो पुरावा आहे तो ठाम गृहीत धरला जाऊ शकतो आणि त्याच्यावरून शिक्षाही आरोपीला होऊ शकते. पण तिथे जर दिरंगाई झाली तर मग मात्र आरोपी सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यातलेच प्रतिनिधी तिथे उपलब्ध असणं. महिला आयोगाचं एक ऑफिस तालुका लेवलला असणं की ज्याच्यातून महिलांच्या प्रश्नांना तिथे मोकळी वाट करून दिली जाईल आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ऑफिसमधले सदस्य कामं करतील. खरं तर भरोसा असेल किंवा महिला दक्षता समिती अशा स्वरूपात ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कामं चालू आहेत. पण महिलांच्या अशा काही अनुषंगानं महिला आयोगानं सुद्धा त्याचं ऑफिस प्रत्येक तालुक्या ठिकाणी सुरुवात झाली तर निश्चितच त्याचा फायदा आपल्या सगळ्या महिलांना होऊ शकतो आणि हे जे वाढलेलं प्रमाण आहे ते कमी करण्यात आपल्याला मदत होऊ शकते. आपण जर विचार केला की जसं तुम्ही आता म्हटलात की लहान मुलांवरती होणारे अत्याचार खरं तर एकतर ओळखीच्या व्यक्तींकडून होतात किंवा त्यांचं किडनॅपिंग केलं जातं. हो. तर किडनॅप पाठीमागे बऱ्याच गोष्टी असतात. मग ह्या किडनॅप झाल्यानंतर आपला मुलगा किडनॅप होतोय हे समजतंय, असं झालंय, तर नक्की पालकांनी काय पहिली स्टेप घेतली पाहिजे? लहान मुलांचं किडनॅपिंग हे शक्यतो भीक मागणं, त्यांना अवैध व्यवसायात ढकलणं, त्यांचं लैंगिक शोषण करणं ह्या गोष्टीसाठी होताना आपल्याला दिसतं. कित्येक वेळा खंडणी मागणं, पालकांच्याकडून ती खंडणी वसूल करणं ह्या गोष्टीसाठी किडनॅपिंग होतं. पण किडनॅपिंग झालेली मुलं ही सुरक्षितपणे घरापर्यंत पोहोचायची असतील तर ज्या वेळेस आपल्या एकतर मुलांच्या वरती आपलं सगळ्यात जास्त लक्ष पाहिजे. किती वाजता शाळेत जातो, किती वाजता ट्युशनला येतो, शक्यतो सोडवायला आणायला आपण स्वतः जाईल तितकं चांगलं. त्यांची संगत काय आहे, कोण कोण मित्रमैत्रिणी आहेत, कोणाकोणाच्या संपर्कात आहे याच्यावरती आपलं लक्ष पाहिजे.
कित्येक मुलं ही सोशल मीडिया वापरतात, त्याच्या अंतर्गत ते कुणाकुणाशी बोलतात, कुणाकुणाशी जोडले गेलेले आहेत, हे पण आपण बघितलं पाहिजे. लहान मुलांचे फोटो शक्यतो सोशल मीडियाला आपण टाकू नयेत, कारण त्या फोटोद्वारेच कित्येक वेळा बोली लावली जाते की हा ह्या मुलगा, ही मुलगी, ही इतक्या रुपयाला, आणि मग ते कुठल्या देशात कधी विकले जातील हे पण सांगता येत नाही. म्हणजे मानवी तस्करी ही अवयवासाठी असू द्यात किंवा शरीरासाठी असू द्यात केली जाते. आणि गुन्हा घडल्यानंतर मग आपल्या स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आधीच सावध असलेलं कधी पण चांगलं. 1 तासाभराच्या आतमध्ये जर तो सापडत नाही तर आपण पटकन पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे. लगेचच्या लगेच तिथून सूत्र हलतात, मदत आपल्याला मिळते. वाट बघत बसलो, उशीर झाला तर कदाचित 2-3 तासात तो आपल्या देशातला मुलगा दुसऱ्या देशात सुद्धा अरे बापरे. जाऊ शकतो. 24 तासानंतर कित्येक मुलंही सापडतच नाहीत. त्याच्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर आपण ऍक्शन घेऊ तेवढं आपल्यासाठी अतिउत्तम. सोबतच जेवढी गोपनीयता आपण आपल्या मुलांच्या बाबतीत बाळगू तितकी चांगली. कारण मुलं तेवढी सक्षम नसतात की अशा सगळ्या गुन्हेगारी जगताला ते स्वतः एकटेच सामोरे जाऊ शकतील. आणि सोबत त्यांच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी आपण स्वतःच जागरूक असणं हेच आपल्यासाठी अतिशय उत्तम. जसं मॅडम तुम्ही बोलता बोलता एक मुद्द्यावरती बोललात की सोशल मीडियावरती हे फोटो किंवा त्याची एक ऑनलाईन बोली लागली जाते, तर या विषयावरती थोडंसं जरा काही विस्तृत सांगितलं तर बरं पडेल मॅडम. अं, आपण कित्येक वेळा बघतो की पिक्चरमध्ये आपल्याला ते सगळे सीन दिसतात, आणि आज इथली मुलगी गेली, उद्या तिथला मुलगा गेला, आणि हे वास्तव चित्र आपण आपल्या आसपासच्या परिसरात सुद्धा बघतो. एकदा किडनॅपिंग झालं त्याच्यानंतर ती मुलं मिळालेलीच नाहीत असं आपल्याला रिपोर्टिंग पण मिळतं. कारण कुठे गेली, कशी गेली, काय गेली ह्याचा धागादोरा सापडायला काय जागाच नसते. आणि हे लोकांचे एवढे सगळे पाळमुळं पूर्णपणे पोचलेले असतात की तिथपर्यंत पोहोचणं हे आपल्या सगळ्या सिस्टीमला सुद्धा सहज शक्य होत नाही. त्याच्यात सिस्टीम मध्ये असलेला सुद्धा ताण की त्यांच्यात येणारेच मॅटर एवढे असतात की प्रत्येक मॅटरकडे तेवढ्याच ह्यानं लक्ष द्यायचं म्हटलं तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टींच्या मुळापर्यंत पोहोचणं दरवेळेस शक्य होतं असं नाहीये. सोबत आपण थोडंसं स्वतःच सतर्क राहिलो तर अशा गोष्टी टाळल्या तर आपली मुलंच स्वतः सुरक्षित राहतील, आणि होणाऱ्या त्रासापासून, जाणाऱ्या पैशापासून आपण स्वतःच सुरक्षित राहू शकतो. म्हणजे खूप चांगला मुद्दा हा की सोशल मीडियाचा वापर करताना तुम्ही मुलांचे फोटो टाकावेत, नाही टाकावेत, का टाकू नयेत, आणि टाकायचं म्हटलं तर काय होऊ शकतं, मग त्यामध्ये प्रायव्हसी ठेवायची आहे का, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर आता लैंगिक अत्याचाराकडे बघायला गेलं तर 2019 नंतर जवळपास 32,000 केसेस रजिस्टर्ड आहेत. तर केसेस रजिस्टर्ड आहेत, ह्या रजिस्टर्ड आहेत, पण त्या होतच नाहीत. तर त्याबद्दल मॅडम तुम्ही काय म्हणाल लैंगिक अत्याचाराच्या ह्या गोष्टीबद्दल? लैंगिक अत्याचाराच्या गोष्टीबद्दल आपण बघितलं तर सगळ्यांच्या मध्ये त्याची जागरूकता आहे की हा मुलींच्या जवळ जास्त जाऊ नये, किती फुटावर जावं, कसा हात लावावा. बरोबर. म्हणजे गुड टच बॅड टच हे शाळेत शिकवण्यापासूनच ते आपल्या भारतीय संस्कृतीतच त्याच्या आपल्याला मुलींना मानतानाच देवीचं स्वरूप मानणं, मानलं जातं. त्यांना आदर देणं, घरात त्यांच्या मर्जी राखणं, त्यांच्या शब्दाला मान देणं हे आपल्या परंपरागतच आपल्याकडे आलेलं आहे. पण तसं असताना सुद्धा लैंगिक अत्याचारासाठी जेव्हा अशा एखाद्या घटना घडतात तेव्हा खूप सारे कडक कायदे ऑलरेडी केलेले आहेत. बरं, असे कायदे असताना सुद्धा ह्या घटना घडतात. पण आपणच त्यासाठी कुठेतरी इनिशिएटिव्ह घेत नाही की एखादी घटना घडलीये आणि आपण त्याच्यासाठी जर समजा जायचं पोलीस स्टेशनला म्हटलं तर तिथे कुठल्या तरी जवळच्या नातेवाईकाने, आत्याचा, मामाचा मुलगा, कुणाचं कोण, कोणाचे कोण घरातलेच नातेवाईक त्यांच्याकडूनच ही घटना शक्यतो घडलेली असते. कारण अपरिचित माणसाकडून अशा घटना घडणं हे क्वचित लाखो करोडो एखादं उदाहरण असतं. मग आपल्याच घरातल्या व्यक्तीचं नाव आरोपी म्हणून येईल, आपल्याच घरातल्या व्यक्तीला शिक्षा होईल, आणि आपल्याच मुलीची पण बदनामी होईल, आपल्या कुटुंबाची बदनामी होईल. ह्या मूळ भीतीमुळे एखादी घटना घडली तरी त्याचं रजिस्ट्रेशन हे पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात होतच नाही. पण तिथे त्या कुटुंबाचं मात्र नुकसान झालेलं असतं, मानसिक स्थिती त्यांची पण हलावलेली असते, त्या मुलीची शारीरिक स्थिती त्याच्यात सुद्धा खूप सारे बिघाड झालेले असतात. अशा वेळेस जरी तुम्हाला पोलीस, कोर्ट कचेरी ह्या गोष्टीत पडायचं नसेल तरी त्या मुलीचं समुपदेशन करून घेणं, कुटुंबानं ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडणं ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि अशा घटना घडल्यानंतर निश्चितच तुम्ही दाद मागितली पाहिजे. इज्जत इज्जत करून जर आपण लपून राहिलो तर अशा घटना घडायच्या थांबू शकत नाहीत. कारण समाजानंच कुठेतरी म्हटलं पाहिजे की हे मला नकोय, तरच त्याच्यावरती कडक कायदे होतील. कायद्यांसाठी तुम्ही जर दाद मागितली तरच त्या कायद्यातून तुम्हाला न्याय मिळू शकतो. ज्याच्यावरती अत्याचार झालाय
जर त्यानंच दाद नाही मागितली तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही व्यक्ती त्याच्यासाठी दाद मागू शकत नाही. जसं तुम्ही आता बोललात की बदलापूरला आता जी घटना घडली की हम्म. 3 वर्षाच्या मुलीवरती 5 वर्षाच्या मुलीवरती जो काही अत्याचार करण्यात आला, तर या अत्याचाराच्या अंडर जर आपण पाहायला गेलं तर अनेक सोशल मीडियावरती गोष्टी पाहायला मिळाल्या हो. की जर तुम्ही जर एका दिवसामध्ये नोटबंदी करू शकता, तर तुम्ही एका दिवसामध्ये त्या व्यक्तीला फाशी का नाही देऊ शकत? तर फास्ट ट्रॅकच्या अंडर जर हे असे घ्यायचं म्हटलं तर कायद्यामध्ये काही तरतूद आहे का? फास्ट ट्रॅक अंडर अशा काही गोष्टी घ्यायच्या म्हटलं तर निश्चितच कायद्यामध्ये तरतुदी आहेत की ज्याच्यातून एखादं मॅटर चालणार असेल, कोर्ट केस चालणार असेल तर ती पटपट पटपट चालवण्यात यावी आणि त्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा करण्यात यावी, फाशी देण्यात यावी, त्याला तेवढ्याच कडक कारवाई करण्यात याव्यात, त्या प्रतिबंधात्मक उपाय करण्यात यावेत, अशा सगळ्या तरतुदी आहेत. शिवाय आता जसं हे बदलापूरची घटना घडली तसं आपल्या महाराष्ट्र सरकारने सखी सावित्री योजना आणली की ज्याच्यातून प्रत्येक शाळेमध्ये ते प्रत्येक पिऊन अपॉइंटमेंट करायचं आहे, स्कूल बसच्या ड्रायव्हर अपॉइंटमेंट करायचं आहे, त्या सगळ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन होणं, सगळ्यांच्या चौकशा करून मगच त्यांना त्या शाळेत कॉलेजमध्ये अपॉइंटमेंट करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सखी सावित्री समितीच्या माध्यमातून केल्या जातात. शिवाय जर कंपनी असतील किंवा काही कारखाने असतील तर तिथे विशाखा कमिटी ऑलरेडी आहे की ज्याच्या अंतर्गत ह्या सगळ्या चौकशा करून मगच त्यांना अपॉइंटमेंट केलं जातं आणि कडक कारवाई व्हावी, सोबतच फास्ट ट्रॅक एखादं मॅटर चालवावं, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशा सगळ्या तरतुदी आपल्या कायद्यात आहेत. पण दुसरीकडे कायदा असंही म्हणतो हजारो अपराधी सुटले तरी चालतील परंतु एखाद्या निरपराध व्यक्तीला फाशीची शिक्षा होऊ नये. याच्यासाठी आपल्याकडे कोर्ट, पोलीस किंवा आपली सिस्टीम ही हजारो वेळा चौकशी करते की नक्की ह्याच व्यक्तीनं गुन्हा केलेला आहे का, हीच व्यक्ती ह्या गुन्हा करण्यासाठी जबाबदार आहे का, ह्याच्यासोबत अजून कोण कोण होतं, आणि जर तो व्यक्ती त्या गोष्टीमध्ये दोषी आढळला तर निश्चितच फाशीची शिक्षा, मृत्यूदंड, 10 वर्षाची 15 वर्षाची शिक्षा, अशा गोष्टी ह्या कोर्ट स्वतः त्याला देतं. पण एखादा निरपराध व्यक्ती त्यानं तो गुन्हा केलाच नसेल, त्याला त्या गुन्ह्याची शिक्षा का द्यायची, म्हणून ह्या सगळ्या प्रोसिजर मधून आपल्याला जावं लागतं आणि त्यासाठी वेळ लागतो. तरी सुद्धा आपण जर बघितलं तर कधीतरी एखाद्या वेळेस जेलला भेट द्या आणि तिथल्या जे आरोपी आहेत तर त्यांना विचारा की तुम्हाला शिक्षा का झाली. तेव्हा ते आरोपी सांगतात की मॅडम त्यावेळेस मी त्या ठिकाणी तिथं उपस्थितच नव्हतो, परंतु मी हे सिद्ध करू शकलो नाही की मी तो गुन्हा केलाच नाही. त्याच्यामुळे ते गुन्ह्याची सिद्धता होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रोसिजर मधून जावं लागतं. आणि ज्यानं गुन्हा केला नाहीये त्यानं सुद्धा आपला गुन्हा केलेलाच नाही ह्यासाठीचे पुरावे हे निश्चितच कोर्टात सादर करावेत. त्यासाठी स्वतः सजग राहावं, त्या संगतीतच राहू नये, म्हणजे गुन्हेगारांच्या संगतीतच राहू नये. कारण त्यानं गुन्हा केला नसेल तरी सुद्धा जर तो गुन्हेगारांच्या संगतीत असेल तर निश्चितच त्याला सुद्धा कित्येक वेळा अटक होते आणि मग त्याला जर सिद्ध करताच आलं नाही की मी गुन्हेगार नाही तर मग मात्र त्याला शिक्षा पण भोगावी लागू शकते. त्याचा परिणाम फक्त त्या एका व्यक्तीवरतीच होत नाही तर त्याचं पूर्ण कुटुंबावरती होतो. समाजातला त्याचा मानपान सगळा ढासळला जातो, आर्थिक परिस्थिती ढासळली जाते आणि महत्वाचं म्हणजे केवळ संगतीमुळे त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्याला जेलमध्ये अख्खं आयुष्य काढावं लागतं आणि जसं पिक्चर मध्ये दाखवतात तसंच भयानक स्वरूप हे जेलमध्ये असतं. तिथलं आयुष्य एवढं सोपं नाहीये. त्याच्यामुळे सुरक्षित राहणं, स्वतःचा संगत ही चांगली ठेवणं आणि एक सुसंस्कृत समाज घडवणं, त्यासाठी स्वतःचं काही ना काहीतरी योगदान असणं हे खरंच एका चांगल्या भारतीय नागरिकाचं लक्षण आहे. ते प्रत्येकाच्यात असावं, कारण ही न्यायव्यवस्था टिकवणं, आपला समाज, आपला देश सगळ्यात चांगला सुरक्षित बनवणं, आपल्या देशाची आर्थिक प्रगती साधणं आणि त्याच्यासाठी एक चांगला नागरिक बनवून दाखवणे ही आपल्या स्वतःची जबाबदारी आहे. बरोबर मॅडम. जसं तुम्ही हे म्हणताय की याची सुरुवात खरं पाहायला गेलं तर म्हणजे जशी सुरुवात आपण म्हणतो की तशी सुरुवात संगतीमधून होते, तसं गोष्टी काही प्रेमामधून पण होतात. म्हणजे आपण एक गोष्ट म्हणू शकतो की प्रेमात पडणं गुन्हा आहे का? म्हणजे तरुण मुलं आजकाल प्रेमात पडतात पण तो गुन्हा आहे का? तर तुम्ही कायद्याच्या अंतर्गत काय म्हणाल? खरं तर ते प्रेम हे निस्वार्थी असावं, निर्मळ असावं, पण आजकाल त्या प्रेमाला वेगवेगळी परिभाषा पण दिली जाते. प्रेम केलं, तिला विचारलं, ती नाही म्हटली तर मग मात्र सहन होत नाही. बरोबर आहे. आणि मग कुठेतरी ऍसिड अटॅक सारख्या गोष्टी घडल्या जातात.
कुठेतरी ग्रुपनं एकत्र येणं, तिच्यावरती लैंगिक अत्याचार करणं आणि मी तुला जिंकलं हा पुरुषार्थ दाखवणं, हा पण कुठेतरी प्रकार घडताना दिसतो. म्हणजे ते प्रेम कुठेतरी वासनेकडे भरकटलं जातं आणि मग तो प्रेम करणं हा निश्चितच गुन्हा ठरतो. त्या प्रेमात पडल्यानंतर त्या प्रेमातून बाहेर पडणं पण कित्येक जणांना जमत नाही. कारण ती मुलगी असू द्यात किंवा मुलगा असू द्यात. माझ्याकडे एक मुलगा आला होता की ज्याचे वडील एअरफोर्स मध्ये होते. तो त्यांच्याच नातेवाईकांच्या एका मुलीच्या प्रेमात पडला. तिचे पण वडील एअरफोर्स मध्ये होते आणि 2-3 वर्ष ते सोबत राहिले. त्याच्यानंतर मग ती म्हटली की मला तुझ्या बरोबर राहायचं नाही. त्याला काय तिच्याशिवाय करमत नव्हतं आणि ती नाही म्हटली. ती फोन करना, ती बोलना, भेटना म्हटलं की मग मात्र त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यापर्यंत वेळ आली. कित्येक वेळा ह्याच प्रेमातून आत्महत्या घडताना बघितलेल्या आहेत. आत्महत्या केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला जामीन होत नाही, त्याला शिक्षा होऊ शकते आत्महत्याला प्रवृत्त केलं म्हणून. ह्या सगळ्या कायदेशीर बाबी झाल्या, परंतु ज्यानं आत्महत्या केली त्या व्यक्तीला मी परत आणू शकत नाही. आणि जर त्या व्यक्तीला आत्महत्या करण्या इतपत त्याच्या मनात विचार येत असतील आणि तो जर माझ्यापर्यंत पोहोचला तर निश्चितच त्या व्यक्तीला मी जगण्याचं बळ देऊ शकते. काही बोलून, त्याला समजून सांगून, त्याच्या आयुष्याचं ध्येय हे त्याचं करिअर ह्याच्यावरती वळवून, त्याच्या आयुष्यातलं ध्येय त्याच्या आई वडिलांची बघितलेले स्वप्न पूर्ण करणं ह्याच्याकडे वळवून आपण त्या आत्महत्या करण्यापासून त्या व्यक्तीला परावृत्त करू शकतो. त्या व्यक्तीला त्या प्रेमातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतो. पुन्हा नव्यानं एक चांगलं प्रेम मिळवण्यासाठी तयार करू शकतो. आणि मीही प्रेम करण्याच्या लायकीचा आहे, माझ्यावरतीही कुणीतरी निर्मळ निष्कलंक प्रेम करतंय, त्या प्रेम घेण्याची देण्याची माझी लायकी, इथपर्यंत आपण त्या व्यक्तीला स्वतःचं आत्मिक बळ वाढवण्यासाठी मदत करू शकतो. परंतु निश्चितच आत्महत्या करायचा विचार येत असेल तर त्याच्या आधी एकदा मला भेटा. नक्कीच मॅडम. पण काय माहिती का की प्रेमामुळे ऍसिड हल्ले होतात, प्रेमामुळे आत्महत्या होते, प्रेमामुळे खून होतो, प्रेमामुळे बलात्कार होतो, या गोष्टी आपण ऐकतोय. पण या प्रेमामुळे एखाद्याचं जीव जातो आणि तो जीव निष्पाप असू शकतो, असतोच. आणि याच्यासाठी जर म्हटलं तर नक्कीच समुपदेशन महत्वाचं आहे. तर त्याच विषयावरती मी येतो. मॅडम, नक्की एखादा कुठलाही गुन्हा एखादा घडू द्यात, जर तो गुन्हा घडला तर त्यांनी पोलिसांकडे जावं का कायदे पंडितांकडे जावं, हा एक मोठा प्रश्न आहे. खरं तर आपल्याला दोघांची पण मार्गदर्शनाची गरज पडते. कुठलाही गुन्हा घडला तर त्याच्यानंतर आपल्याला पोलीस स्टेशनलाच आपल्याला FIR द्यावी लागते. FIR देताना त्यातले जे काही मुद्दे असतील तर ते मुद्दे कधी कधी कोर्टात आल्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळे डिबेट होऊ शकतात आणि खऱ्या घटना सुद्धा खोट्या आहेत असं रिप्रेझेंट होऊ शकतो, खोट्या घटना सुद्धा खऱ्या आहेत असं रिप्रेझेंट होऊ शकतं. कारण जो व्यक्ती FIR द्यायला जाणार आहे त्यावेळेस तो एवढ्या मानसिक आघातामध्ये असतो की त्याला नक्की मी काय बोलतोय, मी काय FIR देतोय हे सुद्धा समजत नसतं, कुठली कलम लागणार आहेत हे सुद्धा त्याला माहीत नसतं. अर्थातच तिथे पोलीस सुद्धा त्याला मदत करतात आणि वकील सुद्धा त्याला मदत करतात आणि जो गुन्हा घडलेला आहे त्याला त्याच स्वरूपाची शिक्षा मिळावी ह्याच्यासाठी पोलीस असू द्यात किंवा वकील असू द्यात ही मदत करत असतात. आता मॅडम, जसं तुम्ही म्हणालात की लैंगिक अत्याचार झाला, एखादा लैंगिक अत्याचार झाल्यानंतर, बलात्कार झाल्यानंतर अनेक महिलांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात की गर्भ राहतो किंवा बाकीचे काय, तर याविषयी जर बोलायचं म्हटलं तर तुम्ही नक्की काय म्हणाल? जेव्हा लैंगिक अत्याचार होतात तेव्हा त्याचा परिणाम शक्यतो मुलींना जास्त भोगावा लागतो. कारण त्याच्यातून HIV सारख्या गोष्टी होण्यासारखं किंवा काही लैंगिक आजार जडण्याची शक्यता जास्त असते. प्रेग्नन्सी राहते, प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ते बाळ अबॉर्ट करायचं म्हटलं तरी सुद्धा कित्येक वेळा कायद्यानुसारच परवानगी मिळत सुद्धा नाही. कित्येक वेळा मुलींचं वयच कमी असतं, त्याच्यात ते प्रेग्नन्सी राहिली तरी सुद्धा त्यांच्या स्वतःच्या जीवाला धोका होऊ शकतो. काही वेळा त्याच्यात अत्याचार एवढ्या स्वरूपात केलेले असतात की तिची पूर्ण बॉडी ही सुद्धा रप्चर झालेली असते. मग अशा वेळेस महिलांनाच त्याचे खूप सारे परिणाम भोगावे लागतात, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तिची तेवढी परिस्थिती असेलच की ती मेडिकलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळे उपचार घेईल असं पण आपल्याला सांगता येत नाही. पण अशा वेळेस मात्र काही अशा योजना सरकारनं आणलेल्या आहेत की ज्याच्यातून लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना नुकसान भरपाई म्हणून शासनातर्फे काही मदत
ही दिली जाते आणि त्याच्यातून त्यांचं समुपदेशन आणि जो काही मेडिकलचा औषधोपचाराचा खर्च असेल, दवाखान्याचा खर्च असेल, तर तो खर्च भागवण्याइतपत तरी तरतूद ही सरकारतर्फे केली जाते. असे कोणते कायदा आहे की जो या मुलींना आर्थिकदृष्ट्या काही सक्षम बनवू शकतो? असा कोणता कायदा आहे आता? तुम्ही काय सांगू शकाल त्याबद्दल? लैंगिक अत्याचार झाल्यानंतर मग जेव्हा आपण महिला बालविकास समिती असते, तर त्यांच्याकडे किंवा अधिकाऱ्यांच्याकडे आपण ॲप्लिकेशन दिलं, FIRची कॉपी जोडली, की त्याच्यानंतर आपल्याला त्या सगळ्या तरतुदी ह्या उपलब्ध होतात. काही आपल्या अंगणवाडी सेविकांपासून ते आपल्या ग्रामपंचायतीतले जे सदस्य असतात, त्यांच्यापासून ते आपले तहसीलदार असतील, त्या सगळ्यांच्या ही जबाबदारी येते, की बाबा अशा घटना एकतर होऊच नयेत, झाल्या तर त्यासाठी त्या परिवाराला मदत पोहोचवण्यासाठी त्या काम करत असतात. काही सामाजिक सेवाभावी संस्था असतात, तर त्या स्वतःहून अशा काही घटनांमध्ये काही रक्कम स्वरूपात, काही काउन्सिलिंग स्वरूपात, काही इतर मदतीच्या स्वरूपात, तिच्या शिक्षणाच्यासाठी होईना अशा काही स्वरूपात मदती ह्या तिला पोहोचवत असतात. तरी सुद्धा अशा मदतीनंतर पोहोचण्यापेक्षा आपण आधीच सावध राहिलेलं कधीही चांगलं. नंतर त्या घटना घडल्यानंतर आपण मोर्चे काढून, कॅन्डल मार्च करून त्या मुलीला, गेलेल्या मुलीला परत आणू शकत नाही. मी फक्त माझ्यासोबत ज्या काही महिला येतील, माझ्यासोबत जे काही पुरुष येतील, त्यांच्यासोबत मी फक्त ज्या महिला आत्ता आहेत, तर त्या महिलांना कायदेविषयक ज्ञानाची माहिती देऊन, त्या महिलांना जिवंत राहण्यासाठी, त्या महिलांना सुरक्षित राहण्यासाठी फक्त बळ देऊ शकते. ते बळ त्यांचं आत्मिक बळ असेल, की जे सांगेल माझ्याकडे अशा नजरेने बघायचं नाही, माझ्याशी असं वागायचं नाही, मला तू आदरच दिला पाहिजेस, माझ्याशी तू प्रेमाने वागशील, पण त्याचसोबत माझ्याशी तू वागताना बोलताना सुद्धा 4 हात लांब ठेवलेच पाहिजेत. माझा आदर ठेवताना माझ्याशी एक समानतेची भावना पण तू ठेवली पाहिजेस. हे आत्मिक बळ आपण त्या महिलांना देऊ शकतो. सोबत महिलांना एकीचं बळ देऊ शकतो, की एक महिला जर दुसऱ्या महिलेवरती असा अन्याय होत असेल, तर तिला मदत करायला जात असेल, तर निश्चितच अशी समाजातून घटना होण्याचं प्रमाण हे कमी केलं जाऊ शकतं. काही सामाजिक संस्था ह्याच्यासाठी खूप चांगलं काम करतायत. महिलांनी जर असा कुणाला काही त्रास होत असेल, तर आपल्या आसपास अशा काही सामाजिक संस्था काम करणार असतील, त्यांची मदत घ्यावी, त्यांना ह्या सगळ्या घडणाऱ्या घटना सांगाव्यात. निश्चितच तुम्हाला ती मदत मिळाली जाईल. पोलीस स्टेशनला भरोसा सेल असतं महिलांसाठी, विशेष महिला दक्षता समिती असते. तिथे जाऊन आपले स्वतःचे प्रॉब्लेम सांगावेत. तुम्ही जर सांगितलंच नाहीत, तर तुम्हाला मदत मिळणार कुठून? आम्हाला ते कळणार कसं, की ह्या गोष्टी घडण्याच्या आधीच आपण उपाययोजना केली पाहिजे. त्याच्यामुळे महिलांनी स्वतः सक्षम व्हावं, स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः पुढे येऊन सांगावेत, तरच त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करता येऊ शकते. आणि मोठ्या होणाऱ्या घटना, एखादीचा रेप होऊन नंतर तिचा मर्डर होणं, ह्याच्यासारख्या घटना रोखायच्या असतील, तर आपल्याला त्याचं जे मूळ आहे तिथंच उखडून काढावं लागणार आहे. आणि ते उखडून त्या स्त्रीला जे आपण एक ताकद देतो, की तू ह्या विषयावरती बोलली तरच तो प्रश्न पुढे सुटणार आहे. आणि बोलल्यानंतर तिच्याकडे एक स्त्री म्हणून न बघता तिला मदत करण्याच्या भावनेने सगळ्यांनी एक झालं पाहिजे. आता मॅडम काय होतं माहिती का, की बऱ्याच वेळा आपण म्हणतो की 16वं वर्ष धोक्याचं. त्याच पद्धतीने अजूनही भारतामध्ये बालविवाहाचा विचार केला तर 100% लग्नांपैकी जवळपास 20 ते 27% लग्न ही बालवयामध्ये होतात. कशामुळे? तर ती लवकर प्रेमात पडली किंवा आमच्या घरी परिस्थिती नाही म्हणून आम्हाला लवकर लग्न करायचंय. तर अशा ह्याच्यामध्ये एक कायदा काय आहे का, किंवा कसा कायदा आहे की जो या मुलींसाठी कार्यरत आहे? बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा आहे, की जिथे बालविवाह रोखला जातो. एखाद्या लहान मुलीचं किंवा मुलाचं लग्न होत असेल, त्याचं वय 18च्या पेक्षा कमी असेल, मुलाचं 21 पेक्षा कमी असेल, तर मग मात्र तिथे जाऊन पोलीस स्वतः तो विवाह रोखतात. प्रत्येक गावात असं बालविवाह होऊच नये म्हणून जे गावचे सरपंच असतील किंवा बाकीचे सदस्य असतील, आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, तर त्यांच्याकडे हे काम दिलं जातं, की बाबा अशी घटना तुमच्या गावात घडू नये ह्याच्यासाठी तुम्ही त्याची माहिती आधीच द्या. आणि तरी सुद्धा बालविवाह होण्याचं प्रमाण हे तसं बघितलं तरी आहे समाजात. त्याच्या पाठीमागं दुसरं एक थोडंसं सामाजिक कारण पण आहे. काही अशा लोकांचे समूह आहेत, की जे सांगतात, की नाही आमच्यात इतक्या लवकरच लग्न करावंच असतं, आमच्यातल्या आमच्यातच ते आम्ही लग्न करणार आहे, आमच्या रीतीभाती अशाच आहेत आणि ते त्याच रीतीप्रमाणे पुढे चालत असतात.
त्या रीती जोपर्यंत त्यांच्या मनातून जात नाही तोपर्यंत ते विवाह रोखता येणं आपल्याला शक्य होत नाही. विवाह झालेली सुद्धा माहिती आपल्याला समजत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की एक जण माझ्याकडे आली होती की जी म्हटली, मॅडम माझं आता वय 16 आहे, मला माझा विवाह घरचे ठरवायचा प्रयत्न करतायत आणि मला शिकायचं आहे, मला काही विवाह करायचा नाहीये. मग म्हटलं ठीक आहे, विवाह कोणाच्या बरोबर? नात्यातल्याच मुलाबरोबर ठरलेला आहे. आई वडिलांना बोलून घेतलं, विवाह आत्ता करू नका, तिचं वय पूर्ण होऊ द्यात मग करा. मग आई वडील म्हटले की नाही, 18 पूर्ण झाले की मग आम्ही विवाह करतो मॅडम. आता तिथे कायद्याचं जरी बंधन आलं, आता वय 16 आहे, बरोबर आहे. 18 पूर्ण झालं की आम्ही त्याच मुलाबरोबर मुलीचं लग्न करून देतो. मुलगी म्हणते की नाही, मला आत्ता लग्न करायचंच नाहीये, आत्ता म्हणजे 18 वर्षानंतर सुद्धा लग्न करायचंच नाहीये. मग जरी समजा बालविवाह आत्ता 16 वर्षी होतोय म्हणून आपण तक्रार दाखल करायला गेलो तरी सुद्धा विवाह त्यांनी ठरवलेला नाहीये. विवाह होतोय का? विवाह होत नाही. नाही. 18 वर्षानंतर जरी त्यांनी लग्न करायचं कायद्याच्या स्वरूपात ती बरोबर बसते. मुलगी 18 नंतर सुद्धा लग्नाला तयार नाही. आणि मग घरातले म्हणतात की आम्ही हिच्या शिक्षणाची जबाबदारी का घेऊ? आम्ही घेऊ शकत बरोबर नाही, आहे, आमची नाही घेऊ शकत. परिस्थिती नाहीये. मग तिथे प्रश्न पडतो की मुलींना विवाह करायचा नाहीये, मग त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायची कुणी? आणि एकीकडे असा पण हा तरुणाईचा वर्ग आहे की जिथे विवाह करायचा नाही पण मात्र प्रेम 1 2 3 4 असे बरेचसे चालू बरोबर आहेत. आहे, बरोबर तिथे आहे. पालकांना प्रश्न पडतो की आम्ही काय करायचं? म्हणजे एकीकडे लहान बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे, कायद्याच्या कचाट्यातून बसून ते पालक त्यांना मुलांना पाहिजे त्या सगळ्या सुविधा द्यायला पण तयार रेडी आहे. आहेत. पालकांची जबाबदारी ते चांगल्या पद्धतीनं पार पाडायला तयार आहेत. आणि असं असताना जर ही तरुण पिढी त्या पालकांच्या विरोधात जाऊन, समाजाच्या विरोधात जाऊन, कायद्याच्या विरोधात जाऊन अनेक अशा गोष्टी करत असेल की ज्याचा त्रास त्यांना स्वतःच्या शरीराला पण होणार आहे, घरातल्या कुटुंबाच्या इज्जतीला पण होणार आहे, सोबतच समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना पण त्याचा त्रास होणार आहे. कारण हीच तरुण पिढी कुठेतरी आपल्याला ड्रग्सच्या नादाला लागलेली दिसते. हीच तरुण पिढी आपल्याला कुठेतरी पबमध्ये जाताना दिसते आहे. हीच तरुण पिढी लग्न नको म्हणते, पण पण इकडं त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे सेक्स हा प्रकार चालतोय. मग अशा वेळेस पालकांची जबाबदारी वाढताना दिसत दिसते. आहे. किती चांगले संस्कार केले तरी सुद्धा डोळ्यात तेल घालून कित्येक जॉब करणाऱ्या आया जॉब सोडून घरी बसतात. बरोबर आहे. का? तर मुलांच्या वरती मुलींच्या वरती लक्ष ठेवायचं आहे. मग त्यांनी सुद्धा त्याग किती करायचा? एकीकडे आपण कायदा म्हणतो पण दुसरीकडे याच तरुण पिढीला सुद्धा कुठे ना कुठेतरी आळा बसवण्याची, त्यांच्या स्वैरपणाला थांबवण्याची जबाबदारी ही पुन्हा आपल्यावरती आपल्यावरती येते. येऊन ठेपते. म्हणजे शेवटी तुम्ही जर किती जरी कित्येक कायदे केले हो, तरी देखील तरुण मुलांच्या मनाला कंट्रोल करू शकत नाही, हो, त्यांच्या संगतीला कंट्रोल करू शकत नाही. महत्वाचं पुढची गोष्ट काय आहे ती म्हणजे, तर जेव्हा आपण म्हणतोय की लग्नाच्या बाबतीत पण सगळ्यात जास्त गुन्हे जे आहेत ना ते हुंडाबळीचे आहेत. हो. हुंडाबळीच्या बाबतीत अत्याचाराचा विचार केला तर त्यामध्ये महिलांसाठी काय तुम्ही बोलाल? अ, आपल्याकडे मुळातच पद्धत अशी आहे की पूर्वीच्या काळी मुलींची संख्या कमी होती बरोबर आहे. आणि मग मुलींची संख्या जास्त होती आणि लग्न करायचं म्हटलं की मुलीनं मुलाला काही ना काहीतरी हुंडा मुलीच्या घरच्यांनी दिला पाहिजे, अशी एक पद्धत आपण टाकून ठेवली. मग त्याच्यानंतर असं झालं की दिली, गाडी दिली, बंगला दिला, लग्न चांगलं करून दिलं, मुलगी सुखाचा संसार करेल असं आई वडिलांना वाटायचं. पण नंतर नंतर असं झालं की सासरकडच्यांची ती हाव ती काय कमीच होत नाहीये. आणि मग त्याच्यावरती कडक कायदे आले की तुम्ही हुंडा मागायचा नाही, हुंडा देणं घेणं हे सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे. आणि मग त्याची एवढी कडक अंमलबजावणी केली गेली की हुंडा घेतोय म्हटलं किंवा देतोय म्हटलं तरी सुद्धा गुन्हे दाखल व्हायला लागले. ज्यानं हुंडा घेतलाय त्याला अटक व्हायला लागली, त्याला शिक्षाही व्हायला लागली. पण दुसरीकडे असं बघितलं आपण की समजा घरात तू वेगळा राहत नाहीस, मग माझं ऐकत नाहीस, मग तरी सुद्धा हुंडाबळीची केस दाखल व्हायला लागली. कायद्याचा कुठे ना कुठेतरी आपल्याच महिलांच्याकडून गैरवापर होताना दिसला. आणि मग त्या 498 ह्या कलमाची शिती कमी करत आणली गेली. म्हणजे ज्या महिलांच्यावरती खरंच हुंड्यासाठी अत्याचार होतात त्या महिलांना मात्र आता न्याय मिळताना खूप सारं झगडावं लागते. आणि कुणामुळे? आपल्याच महिलांच्यामुळे. ज्या गोष्टीचं जे कारण होतं त्याच गोष्टीसाठी तोच न्याय मागितला पाहिजे. बरोबर आहे. आणि तर तो जर कायदा अजूनही तितकाच कडक केला
तर निश्चितच हुंडा घेणं देणं हे पूर्णपणे थांबलं जाईल आणि त्याच्यामुळे कित्येक महिलांचं आयुष्य हे सुसह्य होऊन जाईल. कारण घरात येता जाता त्या मुलीला टोमणे मारले जात होते, तुझ्या बापानं काय दिलं, त्यांना सांग जमीन नावावर कर, त्यांना सांग इतके इतके तोळे सोनं दे. आणि त्याच्यावरून ते कित्येक वर्ष तो त्रास सहन सहन करत राहतात. कित्येक वेळा त्या मुली हाकलून पण दिल्या जातात. जर त्या मुली कमवत नसतील तर मग मात्र त्यांच्या पुढे प्रश्न पडतो, मुलांचं पुढे कसं होणार. बरोबर आहे. आणि मग त्या तिथून पुढे मग जर त्यांनी हुंडाबळीची केस दाखल केली, पोलीस स्टेशनला गेल्या, कोर्टात आल्या, मग कुठेतरी पोटगीची केस दाखल होते, मग त्या डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल झाली, मग त्याच्यातून त्यांना काही ना काहीतरी पोटगी मिळायला सुरुवात होते. पण त्या पोटगीच्या रकमेत सगळेच खर्च भागले जातील असं पण होत नाही. कोर्टाने सुविधा केलेली आहे, कायद्याने सुविधा केली की त्यांचं घराचं भाडं भागलं जावं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागला जावा, त्यांच्या घरगुती जो खर्चाचा खर्च आहे, किराणा माल किंवा लागणाऱ्या अत्यावश्यक गरजा, त्याचा सगळा खर्च भागला जावा, ही सगळी सोय केलेली आहे. पण कित्येक वेळा त्याच्यातून सुद्धा पळवाटा करताना आपल्याला लोक दिसतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय की महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे. जर कुणाच्यावरती अवलंबून राहताल तर मग मात्र तिथे आयुष्यात खूप सारे होरपळ आपल्याला होताना बघायला मिळते. आणि आत्ता आपण बघतो की मुली IT सेक्टरमध्ये असू द्या, डॉक्टर असू द्यात, इंजिनियर असू द्यात, वकील असू द्यात, झालेल्या आहेत, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम पण आहेत. पण काही मॅटर मला असे बघायला भेटतात की जिथे ती म्हणते मी स्वतः कमवते, मला 1.5 लाख 2 लाख रुपये पगार आहे, तू माझ्या म्हणण्याप्रमाणेच वागलं पाहिजे आणि मग नशील वागत तर मला तुझी गरज नाही. तिथं मुलं आज रडतायत, बरोबर, मला करमत नाही, तिच्याशिवाय मला करमत नाही, माझं पुढे कसं काय होणार. कित्येक वेळा त्या मुलं पण सांभाळायचं म्हटलं तरी त्या मुलांना अवघड जातं. आपण मॅडम त्याच विषयावरती येऊयात, म्हणजे जसं तुम्ही आता हा मुद्दा केला त्याच विषयावरती की जसा विचार केला आपण पोटगीचा विषय केला तुम्ही, त्याच आजकाल ना ज्यावेळेस मुलांचं लग्न होतं, तर लग्न झाल्यानंतर काय काय आपण बघतो की 3 महिन्यात घटस्फोट, 6 महिन्यात घटस्फोट, वर्षभरात घटस्फोट, म्हणजे ही डायरेक्ट ना, म्हणजे आपण म्हणतो ना की आधी की ही जी दरी जी आहे ना, आधी कसं होतं की 2-3 वर्षानंतर थोडंसं हे यायचं, प्रश्न उमटायचे की अरे हा प्रॉब्लेम आलाय आमच्यामध्ये, पण आता तो 3 आणि 6 महिन्यामध्येच व्हायला लागलाय. तर याच्याविषयी काही तुम्हाला. माझ्याकडे परवाच दिवशी आलेली एक केस आहे, ज्याच्यात मुलगा आणि मुलगी दोघं पण शिकायला बरोबर होते, 5 वर्ष एकमेकाच्या प्रेमात होते, घरचे प्रेमाला नकार देत होते, लग्नाला नकार देत होते. त्यांनी घरच्यांची कित्येक वेळा बैठक बसवायचा प्रयत्न करायचे, ते म्हणायचे नाही ती वेगळ्या राज्याची तू वेगळ्या राज्याचा, आपण काय देणार नाही. त्याच्यात त्यांनी 5 वर्ष तग धरली, एकमेकांच्या सोबत राहायची सगळी वचनं घेतली आणि मग त्यांनी एका ठिकाणी जाऊन लग्न केलं. घरी येऊन सांगितलं की आम्ही आता लग्न केलेले. मग घरच्यांनी ऍक्सेप्ट केलं, मोठं रिसेप्शन केलं, तिच्या घरचे आले, ह्याच्या घरचे आले, रिसेप्शन झालं, पै पाहुणे 1001 बोलवले, बराचसा खर्च त्या रिसेप्शनला सगळ्यांनी केला. मुलगा मुलगी दोघं पण कमवते होते. 2-3 महिने एकत्र राहिले. त्या 2-3 महिन्यात पहिल्यांदा ते जेव्हा काश्मीरला फिरायला गेले तिथेच त्यांची भांडणं सुरू झाली. त्या भांडणाला खरं तर काही अर्थ असतो असं नसतं, पण तिथे काय होतं, एक अचिव्हमेंटची जी फेज असते ती प्राप्त होती की हा आम्हाला काय अचीव्ह करायचं होतं, लग्न अचीव्ह केलं, आता आमचा गोल संपला. लग्नाच्या पुढे ते लग्न टिकवणे इथपर्यंत पोहोचलेलेच नसतात, बरोबर, फक्त लग्न करायचं इथपर्यंतच पोहोचलेले असतात. मग आता ते लग्न टिकवण्यासाठी काय करायचं ह्याचा त्याचा ऍक्शन प्लॅन, वागणं बोलणं हे सुरू होत नाही. त्याच्या आधीच त्यांना समजायला लागतं एका घरात 24 तास बरोबर राहिल्यानंतर ह्याच्यात हे दोष आहेत, हा इतक्या वाजता आंघोळ करतो, इतक्या वाजता बसतो, इतक्या वाजता उठतो, त्याचं हेच मला पटत नाही. मग ते 24 तास बरोबर राहिल्यानंतर त्याच्यातले दोष बरेचसे दिसायला लागतात आणि मग ह्यांचे 3-6 महिन्यातच वादावादी व्हायला सुरुवात होते. कारण पुढची कन्सेप्टच क्लिअर नसते की कुठलाही व्यक्ती हा 100% परफेक्ट जगात असू शकत नाही. आपल्याला त्याच्या गुणादोषांसहित त्याला स्वीकारायचे आणि आयुष्यभरासाठी आपली जोडी आहे. तर मग आपल्याला ते सगळ्यांना दोन्ही परिवाराला सोबत घेऊन आपल्याला संसार पुढे करायचा आहे. ह्या गोष्टींपर्यंत ते सगळे जर पोहोचले तर मग मात्र हे 3-6 महिन्यात होणारे घटस्फोट हे आपल्याला टाळता येतील. खरं तर त्याच्यामुळे कायदा काय करतो की 1 वर्ष लग्नाला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत घटस्फोटाला परवानगी देत नाही. मग 1 वर्षानंतर काय होतं, एकमेकांच्या बरोबर राहायचं, बोलायचं, भेटायचं ह्या सगळ्या गोष्टीची सवय होऊन जाते आणि एका वर्षात जर ते एकमेकांच्या बरोबर खूप गोडी गुलाबीत राहिले तर मग मात्र पुढे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे पहिलं लग्नानंतरचं जे पहिलं 1 वर्ष
ते 1 वर्ष मुलासाठी आणि मुलीसाठी दोन्हीकडच्या कुटुंबियांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं वर्ष आहे. आणि त्या काळासाठी अगदी घरातल्या प्रत्येकानं प्रिपेअर झालं पाहिजे. म्हणजे ती मुलगी जेव्हा प्रियसी असते, तेव्हा तिचा रोल वेगळा असतो. तिथे कधीतरी भेटणं असतं, बोलणं असतं, कधीतरी पिक्चरला जाणं असतं, मौज-मजा असते, आनंदी आनंद असतो. पण तीच प्रेयसी जेव्हा पत्नीच्या रूपात लग्न झाल्यानंतर येते, तेव्हा मात्र तिथे जबाबदारी असते. तिथे पत्नी म्हणून वागणं असतं आणि ती जबाबदारी पत्नी म्हणून स्वीकारायची आपली तयारी पाहिजे. तोच प्रियकर पती म्हणून त्यानं जबाबदारी घेतली पाहिजे आणि हे प्रिय किंवा प्रेयसी भारी भेटत असतात. तर जेव्हा ते घरात येतात, तेव्हा मात्र सासूला सासूचा रोल करावा लागतो आणि सगळ्यात अवघड नातं आहे ते. म्हणजे सासूचा रोल निभावणं हा सगळ्यात कठीण रोल आहे. कारण तिथे आपण आपल्या मुलीला जर काय बोलायचं असेल, फटकन बोलू शकतो. आपल्या मुलाला काय बोलायचं असेल, फटकन बोलू शकतो. पण 25 वर्षाच्या, 22 वर्षाच्या झालेल्या पूर्ण परिपक्व मुलीला जर एखादी गोष्ट आपण शिकवायला गेलो, तर ती लगेचच्या लगेचच आपल्याला आपलं पण मानायला तयार होत नाही. ते ऐकायला पण तयार होत नाही. त्याच्या पाठीमागे तिचे थॉट बिलीफ प्रोसेस वेगवेगळे असते. तिच्या घरी वेगळं वातावरण असतं, इकडे वेगळं वातावरण. भाजी तीच असते, पण करण्याची पद्धत वेगवेगळी असते. राहण्याची, बोलण्याची, वागण्याची सगळ्याची पद्धत वेगवेगळी असते. ह्या वातावरणात तिला स्वतःला मिक्स व्हायला हा 1-2 वर्षाचा वेळ जातो. तसंच तिला ऍडजस्ट करून घ्यायला सासू सासऱ्यांना सुद्धा तितका वेळ लागतो. तिचा स्वभाव समजून घ्यायला, तिच्या स्वभावाशी ऍडजस्ट व्हायला त्यांना सुद्धा वेळ लागतो. त्याच्यामुळे त्या कुटुंबानंच पूर्णपणे लग्नाच्या आधीच तयार असावं की मानसिकदृष्ट्या तयार असावं की दुसऱ्याच्या घरातून, दुसऱ्याच्या विचारातून, दुसऱ्याच्या आर्थिक वेगवेगळ्या घटकातून घडलेल्या वेगवेगळ्या त्याच्या लहानपणीपासूनच्या संस्कारातून ती आपल्याकडे येणार आहे. तर आपल्याला तिला ऍडजस्ट करावं लागेल आणि तिने पण त्याच हेतूने यावं की आपल्याला पण त्यांच्याशी. जसं तुम्ही आता म्हणताय की घटस्फोट या गोष्टीकडे आपण जातो, पण घटस्फोट आणि समुपदेशन, तर समुपदेशन खूप महत्वाचं आहे किंवा मानसिकरित्या ते जाणून घेणं महत्वाचं आहे. जसं आता एक मुद्दा आपल्याकडे आला होता की ती मुलगी IT मध्ये काम करते, ती मधली मुलगी कुठल्या तरी कंपनीमध्ये काम करते. तर एखादं ऑफिस असतं, एखादा कारखाना असतो, एखादी कंपनी असते, तर त्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार होतात. तर त्या ठिकाणी कोणती अशी कमिटी हवी आहे किंवा असते किंवा पाहिजे, आणि त्यामध्ये महिलांची संख्या त्या कंपनीमध्ये किती असावी? महिलांची संख्या जर एखाद्या कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये किंवा संस्थेमध्ये 10 असेल किंवा 10 पेक्षा जास्त असेल, तर तिथे इंटरनल कंप्लेंट कमिटी असते की अंतर्गत तुम्हाला जर काही वाद झाले, कुणी तुम्हाला काय त्रास देत असेल, तर त्या इंटरनल कंप्लेंट कमिटीमध्ये आपण महिला आपली स्वतःची कंप्लेंट दाखल करू शकतो आणि त्यातलेच काही सदस्य, म्हणजे एक जण वकील असतो, त्या कंपनीतलेच काही सदस्य, वरिष्ठ अधिकारी हे त्या कंप्लेंट कमिटीवरती असतात, जे निरपेक्षपणे त्या गोष्टींवरती काही ना काहीतरी मार्ग काढतात आणि योग्य ती अंमलबजावणी करून तो प्रश्न सोडवतात. सोबतच जर कंपनीमध्ये जास्त लोक असतील तर विशाखा समिती असते की ज्याच्या अंतर्गत महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होऊ नये, कामाचा त्यांना योग्य मोबदला मिळाला जावा, कामाच्या ठिकाणी त्यांना मॅटर्निटी लिव्ह ही योग्य पद्धतीने मिळावी, समान वेतन मिळावं, यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची उपाययोजना ही मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा केली जाते. सोबतच काही कंपन्यांमध्ये पाळणाघराची सोय असते, मुलांच्या शाळेच्या शिक्षणाची सोय असते, जेवणाची सोय असते. काही कंपन्यांमध्ये वेगवेगळे मेडिकल चेकअप होतात की ज्याच्यातून महिलांची वैद्यकीय चाचणी सुद्धा केली जाते. त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, मनस्थिती चांगली राहावी, सोबतच त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा कंपनीच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जातात. आता मॅडम, जसं तुम्ही कंपनीबद्दल सांगितलं, तसं अनेक मॉलमध्ये किंवा एखाद्या IT कंपनीमध्ये एखादी मुलगी जॉब करते. जॉब करत असताना तिला कधी कधी रात्रीची तिची ड्युटी असते, रात्री उशिरा तिला घरी जावं लागतं. तर अशा वेळेस घरी जात असताना किंवा काय, तर त्यावेळेस कुठला टोल फ्री नंबर आहे का की ज्यावरती ती संपर्क साधू शकते आणि तिची सुरक्षतेची हमी तिला मिळू शकते, असं काय आहे का? महिलांच्या वेगवेगळ्या घटनांसाठी वेगवेगळे टोल फ्री नंबर दिलेले आहेत. अगदी तुम्हाला घरी जर रात्री सोडायचं असेल तर वेगळा टोल फ्री नंबर, महिला तक्रार करायची असेल वेगळा टोल फ्री नंबर. पण खूप सारे टोल फ्री नंबर जर लक्षात राहत नसतील तर साधा सोपा उपाय 100 नंबर डायल करायचा, 112 नंबर डायल करायचा. 100 नंबर सगळ्यांना माहितीये, डायल केला तुम्हाला 5-10 मिनिटात तिथे मदत पोहोचली जाते. आणि त्या पद्धतीनं काम करायसाठी आता पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिसेस तयार करून ठेवलेले आहेत
की जिथे तुम्हाला ज्या ठिकाणावर तुम्ही आहात आता तिथून तुम्हाला तुमच्या सुरक्षित ठिकाणापर्यंत पोहोचवायला त्या गाडीमध्ये सुद्धा लेडीज पोलीस उपलब्ध असतात आणि ते तुम्हाला तुमच्या सुरक्षित ठिकाणापर्यंत पोहोचवायला मदत करतात. आपलं सिस्टीम जे आहे म्हणजे पोलीस असू द्यात, कोर्ट असू द्यात, सरकार असू द्यात, महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. त्याची चांगल्या चांगल्या अंमलबजावणी व्हावी म्हणून सुद्धा प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्यामुळेच एकीकडे जर असं वातावरण आहे की आपण सुरक्षित आहोत का, तर दुसरीकडे असे वातावरण आहे की हा आपल्या सुरक्षेसाठी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी हे सरकार आपल्यासाठी करत आहे. जसं तो तुम्ही मॅडम म्हणता की सरकार करत आहे, तर तसा विचार केला तर 2019 नंतर महिला अत्याचाराचे जवळपास 4 लाखापेक्षा जास्त केसेस आहेत. महिला लैंगिक अत्याचाराचा विचार केला तर 32,000पेक्षा जास्त केसेस आहेत. आणि आजकाल तर न्यूजपेपरमध्ये, मोबाईलमध्ये, सोशल मीडियावरती कुठली ना कुठली तरी केस कानावरती येत असते. तर तसा विचार केला तर मग जगामध्ये सगळ्यात जर विचार केला तर जास्त कायदे कुठल्या देशामध्ये आहेत? जगात जर सगळ्यात चांगले कायदे कुठल्या देशात आहेत विचार केला तर ते आपल्या देशात आहेत. कारण महिलांसाठी महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं मान मिळावा म्हणून आपल्याला महिला पुरुष एक समान पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टी महिलांना कायद्याच्या स्वरूपात देतो. महिलांना प्रॉपर्टीत सुद्धा आपण अधिकार मिळवून देतो. माहेरच्या प्रॉपर्टीत सुद्धा महिलाला अधिकार आहे. सासरी सुद्धा जर नवऱ्यानं घर घेतलं, नवऱ्याने जमीन घेतली तर त्याच्यात आधी महिलेचं, पत्नीचं नाव लागलं जातं. सुरक्षेच्या बाबतीत म्हणू तर सुरक्षेच्या बाबतीत महिलांसाठी कडक कडक कायदे केलेले आहेत. महिलांच्या बाबतीत जर म्हणू तर आपल्याकडे महिलांना काम करताना सुद्धा तिथे सुद्धा सुरक्षितता मिळावी ह्यासाठी सुद्धा वेगवेगळे कायदे केलेले आहेत. त्यांना लीव मिळावी, समान वेतन मिळावं ह्याच्यासाठी सुद्धा कायदे केलेले आहेत आणि ॲक्च्युअलमध्ये ते कायदे अस्तित्वात आहेत. त्या कायद्यांचा फायदा महिलांना होतोय आणि त्याच कायद्यांच्या जोरावरती, त्याच सुविधांच्या जोरावरती आज महिला स्वतः पुढे येऊन वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व दाखवत आहेत. आणि आज भारतातल्याच कित्येक महिला स्वतः चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतात, स्वतः चांगल्या नोकरीच्या टॉप लेवलला त्या कामं करत आहेत. एकीकडे असुरक्षित वातावरण बघतो तर एकीकडे आपल्यातल्याच महिला टॉप लेवलला पोहोचलेल्या आपण बघितलेले आहेत. आयुष्यात अडथळे येतात, अडचणी येतात, पण त्यांना पार करताना सुद्धा पाठबळ देणारं सरकार आपल्याकडे उपाययोजना तयार करत आहेत आणि त्याचाच फायदा आपल्या महिलांना होतोय. सुरक्षा देण्यासोबतच महिलांनी आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून वेगवेगळ्या योजना ह्या बँकेच्या मार्फत वेगवेगळ्या व्यवसाय उभारणीच्यासाठी हे शासनातर्फे महिलांच्यापर्यंत पोहोचवण्याची सुविधा सुद्धा केलेली आहे आणि त्याच्यातूनच महिला आता स्वतः उभ्या राहत आहेत, स्वतः सक्षम बनत आहेत. महिला वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे काय, तर जो एक गट आहे तर त्या गटाला आपल्याला सगळ्याच बाजूनं उभं करायचंय. मग ते मानसिकरित्या असो, आर्थिकरित्या असो, शारीरिकरित्या असो किंवा सामाजिकरित्या त्यांची प्रत ही अजून चांगल्या पद्धतीनं करण्याच्या दृष्टीने असो. आपण जर बघितलं तर पूर्वीच्या आणि आत्ताच्या महिलांच्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा खूप सारा फरक आहे. त्या स्वतःचा मुद्दा मांडू शकतात, बोलू शकतात, स्वतःसाठी भांडू पण शकतात आणि स्वतःची सुरक्षितता सुद्धा स्वतः करू शकतात. त्यासाठी आपल्याकडे कराटेच्या क्लासपासून ते वेगवेगळ्या गोष्टी स्वतःच्या सेफ्टीसाठी करण्याची तरतूद आता महिला करायला लागलेल्या आहेत. त्यांना तिथे आपण स्वतः मुभा देतो, जावा डान्स क्लास लावा, जावा कराटेचा क्लास लावा. स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी असू द्यात किंवा वेगवेगळ्या मर्दानी खेळामध्ये आपण महिलांना पाठवून देतोय. तिथेच महिलांच्या वेगवेगळ्या संघटना सुद्धा चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहेत. त्याच्यामुळे महिला एम्पॉवर होत आहेत. महिलांच्या एम्पॉवरमेंटसाठी समाजातून सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद हा मिळत आहे आणि मी फक्त इथे महिलांच्याकडूनच प्रतिसाद मिळत आहे असं म्हणणार नाही. माझ्या बंधू, माझे सर्व पुरुष जे आहेत आपल्या महाराष्ट्रातले, भारतातले, ते पुरुष लोक सुद्धा, त्याचे आई असू द्या, त्याचे वडील असू द्यात, बंधू असू द्यात, त्यांचे पती असू द्यात, ते स्वतः सांगतात तू जा, तू कर, मी तुझ्या सपोर्टला आहे. जर त्या पुरुषांनी आम्हाला साथ दिली नसती, जर त्या पुरुषांनी आम्हाला सपोर्ट केला नसता तर आज आम्ही घरातून बाहेर पडून स्वतःचं कर्तृत्व कधीही सिद्ध करू शकलो नसतो. त्याच्यामुळे मला ह्या एपिसोड मधून हे दाखवायचं नाहीये की आमच्यावरती अन्याय पुरुषच करतात. आम्हाला साथ सपोर्ट देणारे, आम्हाला ग्रो करणारे, आम्हाला डेव्हलप करणारे, आम्हाला स्वतःला सगळ्या बाजूनं सिद्ध करायला मदत करणारे हे पुरुषच आहेत. बरोबर आहे. ते भाऊच्या स्वरूपात असू द्यात, पतीच्या स्वरूपात असू द्यात, पिताच्या स्वरूपात असू द्यात, मुलग्याच्या स्वरूपात असू द्यात, हे पुरुषच आम्हाला ग्रो करायला
मदत करतायत. त्याच्यामुळे एकीकडे जर महिलांच्यावरती अत्याचार होत असतील तर त्याला दुसऱ्या बाजूनं तेच पुरुष आम्हाला स्वतःला डेव्हलप करायसाठी सुद्धा मदत करतायत आणि त्याचं प्रमाण जास्त आहे. जास्त फक्त ज्या महिला त्या पुरुषांमुळे समाजापर्यंत पोहोचल्या, ज्या महिला स्वतः त्या पुरुषांमुळे डेव्हलप झाल्या, ह्याच्या बातमीचा गवगवा झालेला दिसत नाही. म्हणजे आपण जसं म्हणतो की टीव्ही असेल, सोशल मीडिया असेल, तर या सगळ्या गोष्टींवरती काही गोष्टींचा बाऊ केला जातो. हो. तर या बाऊमुळे देखील कायद्यामध्ये प्रॉब्लेम येतात, कायद्याला कुठेतरी नमतं घ्यावं लागतं, तर ह्या गोष्टी आपल्याला घडतात. पण एक 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 मुद्दा आहे, तो म्हणजे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. हो. ही गोष्ट आहे. तर मग कायदा पुढची गोष्ट आहे, पण गुन्हा घडूच नये याच्यासाठी, म्हणजे महिलांशी रिलेटेड गुन्हा घडूच नये याच्यासाठी कुटुंबामध्ये नक्की काय भूमिका असली पाहिजे? जेव्हा आपण मला वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर द्यायला बोलवलं जातं तेव्हा ते लेक्चर कुणासाठी असतं माहिती? मुलींसाठी. आणि खरं तर कुटुंबात फक्त मुलीच असतात का? नाही. आणि मुलींना सांगायचं का तुमच्यावर त्या अत्याचार कसे होतील? बरोबर आहे. जे कोणी अत्याचार करणारे पुढे घडू शकतात त्यांना सांगितलं पाहिजे ना की ह्या ह्या गोष्टी करणं हे किती त्रासदायक आहे. आणि तो विचार त्या कुटुंबात, त्या शाळांमध्ये मुलांच्या पर्यंत सुद्धा आपल्याला पोहोचवता यायला पाहिजे. आणि त्या गोष्टी सुद्धा साठी बोलताना लाज का बाळगली पाहिजे की हा मुलांशी, पुरुषांशी ह्या गोष्टीबद्दल बोलायचं नाही. आणि ब्लेम करताना मात्र तुम्ही मुलांना, पुरुषांनाच ब्लेम करणार, त्यांनी असं केलं नाही. त्यांच्यात सुद्धा ते सगळं ऍक्सेप्ट करण्याची तयारी आहे. त्या बाबतीत सुद्धा जनजागृती ही झाली पाहिजे. आणि त्या गोष्टीचा एखादी गोष्ट आपण केली, मुलीला जाता येता शिट्टी मारली, तिच्याकडे कुठल्या नजरेने कसं बघितलं, तिला काय वाटतं, तिला काय त्रास होतो, हे त्या मुलाला समजलं पाहिजे. त्याला प्रेम व्यक्त करताना सुद्धा एक चांगली बाजू प्रेम व्यक्त करण्याची आपल्याला दाखवता यायला पाहिजे. त्याला त्या गोष्टीसाठी सक्षम बनवलं पाहिजे की हा तुला ह्या गोष्टी ह्या समाजासाठी करायच्यात, आपल्या देशासाठी करायच्यात. कारण कुठेतरी आपण असे वेगवेगळे देश बघतो की जिथे कायदा आणि सुव्यवस्था अतिशय कडक आहे, कारण त्या नागरिकांच्या ती नसानसात बसलेली. ते नागरिक स्वतः तो कायदा मान्य करतात. जर तसाच कायदा आपल्या प्रत्येक नागरिकांना मान्य केला की नाही, मुलींच्या बाबतीत एकही गोष्ट अशी करणार नाही की ज्याच्यामुळे मुलींना त्रास होईल, ना बघणार, ना बोलणार, ना तिला हात लावणार, तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी कुठलीही गोष्ट तिच्या शरीराला अपायकारक होईल अशी करणार नाही, असं जर प्रत्येकाने ठरवलं तर निश्चितच असे गुन्हे घडणारच नाहीत. मग कायदा आणि कायद्याची कडक अंमलबजावणी ह्याचा पुन्हा प्रश्नच उद्भवणार नाही. किंवा त्याचा टीव्ही न्यूज चॅनलमध्ये खूप मोठा उहापोह होणं आणि त्याच्या वारंवार बातम्या बघणं हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार नाही. कारण तिथे प्रत्येकाच्या मनातच हे असेल की ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे, माझ्या घरातल्या मुलींसाठी, बाहेरच्या मुलींसाठी ही गोष्ट चांगली आहे आणि त्यासाठी मी माझ्या मनाला थोडी लगाम लावणार. पण दुसरीकडे मुलांनी जरी ठरवलं, पुरुषांनी जरी ठरवलं मी लगाम लावणार, तरी सुद्धा निसर्गानं त्यांच्याकडे उत्पत्तीचं एक साधन दिलेलं आहे, त्यांच्यासाठी उत्पत्तीसाठीच त्यांना बनवलेलं आहे. अशातच आपण एक पत्नी एक वचनी असं राहण्याचं वचन सुद्धा घेतो. पण होतं काय, ॲनिमल सारखे पिक्चर दाखवले जातात. सोशल मीडियामध्ये जेव्हा पण आपण मोबाईल बघा, कुठंतरी काहीतरी आपण शिकण्यासाठी तो मोबाईल लावतो की आज काहीतरी व्यायामाचे प्रकार शिकू, आज काहीतरी आपण कुठल्या तरी एखादी भाजी बनवायला शिकू. तिथं मधूनच अशा काही महिला येतात की त्या भाजी बनवायच्या शिकवायच्या नादाच्या खाली वेगवेगळेच फोटो, वेगवेगळेच व्हिडिओ आपल्याला समोर दिसायला लागतात. आणि मग नसलेली सुद्धा लैंगिक भावना ही पुरुषांची चाळवली जाते आणि ती भावना कुठे ना कुठेतरी तिला वाट मोकळी करून मिळली जात नाही आणि मग असे गुन्हे घडण्याचे प्रमाण सुद्धा. मॅडम, आता आपण ज्यावेळेस कायद्याबद्दल बोलतोय तर कायद्याच्या थोड्याशा सेक्शन बद्दल आणि त्यांच्या ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली पाहिजे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सायबर क्राईम याच्याबद्दल जर तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्ही काय सेक्शन किंवा कोणत्या गोष्टी सांगू इच्छिता? सायबर लॉ मध्ये आपल्याला जर समजा कुणी काही अश्लील गोष्टी आपल्याबद्दलच्या फोनमध्ये टाकल्या किंवा एखादा फोटो व्हिडिओ आपला व्हायरल करतो म्हणून कुणी आपल्याला धमकी देत असेल, त्याच्या व्यतिरिक्त जर काही पैशाची देवाणघेवाण कर म्हणून आपल्यावरती दबाव आणत असेल किंवा काही वेळा आपल्याला काहीतरी ओटीपी मागतात आणि तो ओटीपी द्या, ओटीपी आपण देतो आणि दिल्यानंतर मग मात्र आपल्या बँकेच्या अकाउंटवरून पैसे गायब होतात, तेव्हा मात्र आपण सायबर लॉच्या अंतर्गत तक्रार दाखल करू शकतो.
मग ती तक्रार आपल्याला एकतर पोलीस स्टेशनला जाऊन दाखल करायची किंवा ऑनलाईन सायबर लॉची आपण तक्रार दाखल करू शकतो. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती योग्य ती कारवाई होऊन त्या माणसाला शिक्षा सुद्धा होते. त्यामुळे जेव्हा अशा काही घटना घडतील की आपल्याला आपलेच फोटो व्हिडिओ हे कुणीतरी टाकण्याची धमकी देतं किंवा ऍक्च्युअल मध्ये त्यांनी फेसबुकला एखादी गोष्ट, इंस्टाग्रामला किंवा सोशल मीडियावरती आपल्या संदर्भातली अश्लील एखादी गोष्ट ही फेसबुकवरती किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जर कुठे एक्सपोज केली तर मग मात्र आपण आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी सायबर लॉच्या अंतर्गत आपण योग्य ती कारवाई करून योग्य ती पोलीस स्टेशनला सायबर क्राईमच्या ऑफिसमध्ये तक्रार दाखल करून योग्य ती कारवाई करून घेतली पाहिजे. आपण स्वतः जर न्याय मागितला तरच आपल्याला न्याय मिळणार आहे. जसं सायबर क्राईमच्या बाबतीत बघितलं की आपल्याला तक्रार करणं महत्वाचं आहे. हो. त्याचबरोबर काही घरगुती हिंसाचार होतात महिलांबाबतीत. तर जे हे जे काही घरगुती हिंसाचार होतात तर त्या कायद्याच्या अंतर्गत काय तरतुदी आहेत, काय सेक्शन्स आहेत? घरगुती हिंसाचार कायदा म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट याच्यामध्ये जर तुम्हाला घरात कुणी कुठल्याही गोष्टीवरून त्रास देत असेल, जसं की जाता येता टोमणे मारणे, तुला कामच नीट येत नाही, तू मेंटलच आहेस, तुला काय कळतच नाही, त्याच्याबरोबर काही मारत असतील, हाणत असतील, तुला घरूनच पैसे आण म्हणत असतील किंवा त्याच्याबरोबर तुझा पगार किती आहे, स्टेटमेंट दाखव, तू काय करतेस, कुठे जातेस, कुठे येतेस, आम्हाला नीट इतकं कळतच नाही, अशा किंवा स्वयंपाकच तुला नीट येत नाही, तू काहीच कामाची नाहीयेस, तुला मुलं बाळच होत नाहीत, अशा कुठल्या गोष्टींवरून जर एखादी घरातली व्यक्ती, मग ती महिला असू द्यात किंवा पुरुष असू द्यात, ती जर दुसऱ्या व्यक्तीला महिलेला त्रास देत असेल तर मग मात्र आपण घरगुती हिंसाचार कायदा म्हणजे डोमेस्टिक ऍक्ट नुसार आपण पोलीस स्टेशनमध्ये किंवा कोर्टात येऊन तक्रार देऊ शकतो. त्या कायद्यानुसार आपल्याला कोर्टात ती केस पूर्ण चालते, साक्षी पुरावे होतात आणि तिथे आपल्याला त्या घरात राहण्याचे अधिकार मिळतात. काही योग्य ती रक्कम पोटगीची मिळू शकते. सोबतच जो त्रास देणारा माणूस आहे तर त्याच्या विरुद्ध योग्य ती कारवाई होऊन त्याला नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागू शकते. काही प्रमाणात शिक्षा सुद्धा होऊ शकते. गुन्हा किती गंभीर घडलेला आहे ह्याच्यानुसार तिथे सगळ्या नुकसान भरपाईची, शिक्षेची आणि पोटगीची तरतूद तिथे घरगुती हिंसाचार कायद्याच्या अंतर्गत केलेली आहे. राहण्यासाठी घर किंवा घराचं भाडं भरण्याची तरतूद सुद्धा घरगुती हिंसाचार कायद्यामध्ये आहे. त्याच्यामुळे आपण एखादा जर आपल्यावरती अन्याय होत असेल तर कायमच अन्याय सहन करण्यापेक्षा स्वतःच्या संरक्षणासाठी, स्वतःची जीवितहानी होऊ नये म्हणून, स्वतःला न्याय मिळावा म्हणून स्वतःच कोर्टापर्यंत पोहोचणे आणि स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच एक पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी मदतीला आम्ही सगळे तुमच्या सोबत कायमच असू. बरोबर आहे मॅडम. आता मॅडम हे झालं घरातलं, पण ऑफिसमध्ये जर अत्याचार होत असेल तर ऑफिसमधल्या अत्याचारासाठी कोणता कायदा लागू होतो? ऑफिसमध्ये जर काही अत्याचार होत असतील तर शक्यतो प्रमोशनसाठी कित्येक वेळा लैंगिक अत्याचार होताना आपण बघतो. काही वेळा त्याच ठिकाणी वर्कलोड सुद्धा जास्त दिला जातो. 8 तासाचं काम असेल तर 10 तास, 12 तास सुद्धा काम करायला सांगू शकतात. एखादं डॉक्युमेंट नीट ठेवलं असेल तरी सुद्धा तिथून ते डॉक्युमेंट काढून घेतात, दुसरं डॉक्युमेंट काहीतरी देतात. मग ते मेंटल टॉर्चर होतं. येता जाता टॉन्ट मारणं किंवा एखादं काम व्यवस्थित केलं असलं तरी सुद्धा येतच नाही म्हणून सतत त्याच्यावरून टॉर्चर केलं जाऊ शकतं. एक तर त्या संदर्भात आपण इंटरनल कंप्लेंट कमिटीला कंप्लेंट देणं किंवा विशाखा कमिटीला कंप्लेंट देणं, तिथून सुद्धा जर काय झालं नाही तर स्वतःच्या न्यायासाठी मात्र कोर्टापर्यंत पोहोचणं, पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचणं आणि स्वतःच्या संरक्षणाची उपाययोजना स्वतःच करणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्या जीवाची काळजी ही आपणच घेतली पाहिजे. आपण जर न्याय मागितला आणि तो आपण न्याय मागितण्यासाठी आपणच स्वतः पुढे आलो नाही तर तुमच्यासाठी इतर कुणीही न्याय मागू शकत नाही. जीव गेल्यानंतर कॅन्डल मार्च करण्यापेक्षा जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंतच तुम्ही स्वतःसाठी न्याय मागा. बरोबर आहे. पण आता जसं न्याय मागायचा विषय येतोय, तसंच एक कायदा डोकावून पाहतो तो म्हणजे पॉक्सको. तर या कायद्याबद्दल आणि काय तरतुदी आहेत या कायद्यामध्ये? पॉक्सो ऍक्ट मध्ये जर समजा एखाद्या मुलीला किंवा मुलाला, लहान बाल जे 18 वर्षाच्या आतमध्ये आहे तर त्या बाळाला लैंगिक अत्याचार त्याच्यावरती झाले असतील, काही अवघड जागी गुप्तांगावरती त्याला स्पर्श केला गेला असेल किंवा त्याच्यात काही वस्तू घुसवल्या असतील, मग ते मानवी अवयव असू द्यात किंवा प्लास्टिक, लोखंडाच्या अशा काही वस्तू असतील, तर त्याचा जर त्या बाळाला त्रास झाला असेल, त्याच्या जीविताला हानी झाली असेल तर त्या गोष्टीच्या जेवढा ग्रीव्हियन्स आहे
त्याच्यानुसार त्याला शिक्षेची तरतूद ह्या पॉक्सो ऍक्ट नुसार केलेली आहे. तिथे 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते, 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते, 14 वर्षाची आजीवन मृत्यूदंडाची सुद्धा शिक्षा होऊ शकते. त्या बालकाला जसं ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे नुकसान भरपाईची सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. जर त्या जागी ते बाळ मृत्यू पावला असेल आणि खूप मोठी घटना गुन्हा घडला गेलेला असेल तर तिथे फाशीची सुद्धा तरतूद पॉक्सो ऍक्ट मध्ये आहे. तिथे जामीन सुद्धा मंजूर होत नाही. त्याच्यामुळे अतिशय कडक कायदा आहे. जर एखादी घटना लहान बाळाच्या बद्दल घडत असेल तर निश्चितच त्या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही दाद मागितली पाहिजे. समाजाला लपून इज्जत ह्या गोष्टीचा विचार करून झालेल्या घटनेपासून आरोपींना वाचवू नका. आपण आपल्या एका बाळाचा विचार करू, त्याच्यासोबत समाजातील इतर काही बाळांचे सुद्धा जीव त्याच्यामुळे वाचले जाऊ शकतात. कुठेतरी ह्या गोष्टीला वाचा फोडली जाऊ शकते आणि होणारे अत्याचार टाळले जाऊ शकतात. म्हणजे कायदा अशासाठी आहे की तुम्ही गुन्हा करू नये आणि तुम्ही गुन्हा केला तर तुम्हाला शिक्षा काय मिळू शकते याच्यासाठी कायदा आहे. पण कायद्याची अंमलबजावणी करत असताना किंवा या कायद्याला लोकांपर्यंत पोहोचत असताना खरंच तुमच्यासारख्या विधितज्ञांची आम्हाला नक्कीच गरज पडते. पण शासन देखील याच्यासाठी चांगलं कार्य करतंय. म्हणजे काही टोल फ्री नंबर शासनाने आणलेले आहे. तर त्यातला आपण पाहायला गेलं तर 1091 म्हणजे 1091 हा नंबर आहे. हा कशासाठी मॅडम यूज केला जातो? जर एखाद्या महिलेला मुलीला तिच्या संदर्भात काही एखादी सेक्शुअल हॅरॅसमेंटची किंवा तिच्या मोलेस्टी जाईल अशा स्वरूपाची एखादी घटना घडत असेल आणि तिला अत्यंत तातडीची मदत लागणार असेल तर तिथे मात्र तिने तो नंबर डायल केला पाहिजे. त्याचा उपयोग निश्चितच पटकन तिला मदत पोहोचवण्यासाठी होतो. मुलींनी हे नंबर निश्चितच लक्षात ठेवावेत की जेणेकरून अचानक मोबाईलमध्ये डायल केलं तर तिला 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये आसपासच्या पोलीस स्टेशन मधून ती मदत मिळवली जाऊ शकते. अरे वा. आता जसं की ही मदत मिळते पण आता एक मुद्दा एक होतो की जर एखाद्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाला तर 24 तासाच्या आतमध्ये काही टेस्ट होणं गरजेचं असतं किंवा त्याची कुठेतरी नोंद होणं महत्वाचं असतं. तर पोलीस स्टेशन म्हटलं तर वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. मग अशा वेळेस काय माहिती का अशा वेळेस काही समुपदेशन ठिकाणं आहेत का किंवा अशा वेळेस आपल्याला वेळ पण घालवायचा नाहीये पण आपल्याला लवकर पण हे पाहिजे त्याच्यावरती उपाय पाहिजे तर नक्की काय करावं त्या अशा घरच्यांनी कुटुंबाने प्रथमतः जेव्हा अशी काही घटना घडते तेव्हा प्रथमतः त्यांनी पोलीस स्टेशनलाच गेलं पाहिजे. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे महिला दक्षता समिती असते, भरोसा सेल असतो, लेडीज कॉन्स्टेबल असतात. तर त्यांच्या माध्यमातून त्यांना हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. नेल्यानंतर त्यांची योग्य त्या सगळ्या टेस्ट केल्या जातात. त्याचे रिपोर्ट हे पोलीस स्टेशन स्वतः मागवतं पोलीस स्टेशनला आणि त्याच्यानुसार गुन्हा हा दाखल केला जातो. म्हणजे त्याला आपण FIR म्हणतो. FIR दाखल होते. त्या FIR मध्ये योग्य ते सेक्शन लावून त्या पद्धतीने शिक्षा ही आरोपीला होऊ शकते. त्याच्यामुळे एखादी घटना घडली, बलात्कार झाला, रेप झाला, कौटुंबिक हिंसाचाराच्या काही घटना घडल्या किंवा डायव्होर्स सारख्या काही घटना घडत असतील, घरात कुणी मारहाण करत असेल, हुंडा मागत असेल तर अशा वेळेस पहिल्यांदा आपण पोलीस स्टेशन किंवा कोर्टात एखाद्या चांगल्या वकिलापर्यंत पोहोचलं पाहिजे. सहन करून 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 एखाद दिवशी आपला जीव जाण्यापेक्षा आपण जिवंत राहून त्या व्यक्तींना सुद्धा अद्दल घडवली पाहिजे. समाजात अशा घटना घडूच नयेत म्हणून आपण स्वतः सुरुवातीला उभं राहिलं पाहिजे. आणि 24 तासाच्या आत जेव्हा एखादी क्रिमिनल घटना घडते तेव्हा 24 तासाच्या आतमध्ये त्याचं रिपोर्टिंग हे आपल्याला करणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे वेळ न दवडता पहिल्यांदा आपण पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे आणि त्या घटनेची दाद तिथे निश्चितच घेतली पाहिजे. तसं मॅडम तुम्ही काही वेळापूर्वी एक गोष्ट बोलला होतात की आजकाल जो गुन्हा घडतो तर त्या गुन्ह्यामध्ये असा गुन्हा असतो की करोडो लाखोमध्ये गुन्हा असतो की जो गुन्हा त्या व्यक्तीवरती अननोन व्यक्तीने केलेला असतो किंवा आपण म्हणतो की अतिरेकाने केलेला असतो. पण बरेच गुन्हे म्हणजे 100 मधले 99% गुन्हे हे ओळखीच्या माणसाने केलेले असतात किंवा त्याला ऑलरेडी त्या स्त्रीला, त्या मुलीला, त्या महिलेला ऑलरेडी माहिती असतं की अरे ह्याचं काहीतरी वाईट नजर आपल्यावरती आहे, हा आपल्याला वाईट इशारे करतोय. मग अशा वेळेस त्यांनी शांत न बसता त्यांनी कोणत्या ऍक्टच्या अंडर, कोणत्या सेक्शनच्या अंडर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पाहिजे? आपल्याला क्रिमिनल जो ऍक्ट आहे तर त्याच्या अंतर्गत आपल्याला विनयभंगाची केस दाखल करता येते की हा माझ्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतोय, हा माझा पाठलाग करतोय, हा मला काही ना काहीतरी टॉन्ट मारतोय. अजून शरीराला शिती पोहोचलेली नाही परंतु मला ह्याच्यापासून पुढे जाऊन धोका आहे अशी मला भीती
वाटते त्यावेळेस तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या स्वरूपाची तक्रार दाखल केली पाहिजे. कारण जर तिने तक्रार दाखल केली नाही तर पुढे भयानक स्वरूप त्याचं येऊ शकतं. काही ठिकाणी समज देऊन सुद्धा आपल्याला जर एखादी इन्स्टिट्यूशन असेल, स्कूल असेल, एखादी कंपनी असेल तर तिथे समज देऊन सुद्धा दोघांना समोरासमोर बोलवून समज देऊन सुद्धा हे प्रकरण मिटवली जातात. जेव्हा ते खूपच कमी लेवलचा त्रास होत असेल तेव्हा. पण थोडा वाढला तर आपण पोलीस स्टेशनला निश्चितच गेलं पाहिजे आणि योग्य ती दखल मात्र त्याची घेतली जाते. आता आपण आज चला बोलूयाच्या ह्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण आज बोलतोय ते म्हणजे महिला आणि महिलांच्या रिलेटेड, महिलांचा सुरक्षा आणि त्याबद्दलचे कायदे याबद्दल. आता बोलत असताना आपण अनेक गोष्टी बघितल्या, म्हणजे त्यामध्ये आपण मुलींचं लग्न असेल, मुलींचा अत्याचार असेल, हुंडाबळी असेल, घटस्फोट असेल, त्याचबरोबर बाल लैंगिक अत्याचार असतील, या विषयावरती बोललो, ऑफिसमधल्या अत्याचारावरती बोललो. मॅडमने खूप चांगली माहिती दिली. पण नवरात्री निमित्त जर महिलांना काही तुम्हाला काही टिप्स द्यायच्या म्हटलं तर त्या 4-5 टिप्स काय असू शकतात मॅडम? महत्वाचं म्हणजे महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असावं, त्यांनी शिकावं, आर्थिकदृष्ट्या सबळ व्हावं आणि सोबतच आपल्या स्वतःचं सुरक्षा संरक्षण ह्या संदर्भात जागरूक असावं. तुम्ही स्वतः एखादी घटना घडली, गुन्हा होत असेल तर सहन करण्याऐवजी त्याच्यासाठी स्वतः न्याय मागावा, दाद मागावी आणि स्वतःला मदत मिळण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्नशील राहावं. तुम्ही मदत मागितली तर निश्चितच आम्ही तुम्हाला मदत करायला कायम तुमच्या सोबत असू. मदत मागितली तर ह्या ज्या घडणाऱ्या घटना आहेत, लैंगिक अत्याचार आहेत किंवा डोमेस्टिक व्हायलन्स सारखे ऍक्ट आहेत, तर तिथे आपल्याला तुम्हाला मदत पोहोचवता येईल. मेल्यानंतर आम्ही कॅन्डल मार्च करण्यापेक्षा तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला बळ देता येईल, तुम्हाला सुरक्षित ठेवता येईल आणि तुम्हीच भारताचे भविष्य घडवणाऱ्या पुढच्या दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती आहात. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवून निश्चितच काही कुटुंबाचं, काही महिलांचं भलं करणं हे मला आज आपल्या या पॉडकास्टमुळे शक्य झालं आहे. शिका, संघटित व्हा, सुरक्षित राहा, आर्थिक सबळ बना आणि कायम स्वतःच्या बरोबर इतर महिलांचं सुद्धा रक्षण करा. एकीचं बळ हीच आपली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे आणि आपण तीच सगळीकडे दाखवली पाहिजे. आपण एकमेकीचा दुस्वास करण्याच्या ऐवजी एकमेकींना मदत केली तर निश्चितच आपल्या स्वतःच्या घराला, कुटुंबाला, आपल्या देशाला या सगळ्या सारख्याचं खूप मोलाचं बळ मिळेल आणि त्याच्यामुळे आपला देश हा सुजलाम सुफलाम नक्कीच होईल. आपण महिला हेच या देशाचं घडवण्याचं मेन कणा आहोत. कारण जर महिला शिकलेली असेल, महिला सुरक्षित असेल, महिला आर्थिकदृष्ट्या सबळ असेल तर आपल्या मुलाबाळांना सुद्धा ती तसं शिक्षण देऊ शकते, चांगले संस्कार देऊ शकते, घडवू शकते, आपलं कुटुंबाला एक ग्रोथ आणि डेव्हलपमेंट देऊ शकते. त्याच्यानं चांगला सजान नागरिक ती बनवून हा समाज सुद्धा तेवढाच सुरक्षित बनवू शकते. आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाजूने बघितलं तर एक जर चांगला समाज असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणं, तेवढे कायदे काटेकोर पाळणं ही सवय आपल्याला लागून जाईल आणि मग आपोआपच आपल्याकडच्या घडणाऱ्या ह्या ज्या काही घटना आहेत, ज्या विपरीत घटना आहेत की ज्याच्यामुळे लैंगिक अत्याचाराचं वाढलेलं प्रमाण ते कमी होईल आणि ज्या गोष्टींसाठी आपल्याला कायद्याची मदत लागेल तिथे कायदा तुमच्या सोबत द्यायला सुद्धा आपल्याला तेवढ्या सक्षम पद्धतीनं मदत ही महिलांच्याकडूनच होईल. त्यामुळे सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि जेव्हा कधी मदत लागेल तेव्हा निश्चितच कायद्याची मदत घ्या. धन्यवाद मॅडम. आज शक्ती रूपा आपल्या या एपिसोडमध्ये आपल्या चला बोलूयाच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती आज ॲडव्होकेट सुप्रिया बर्गे मॅडम या आल्या. त्यांनी कायदेविषयक आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या, समाज परिवर्तनाविषयक अनेक गोष्टी सांगितल्या, त्याचबरोबर काही टोल फ्री नंबर आहेत, काही कायदे आहेत, त्याबद्दलच्या सेक्शन्सबद्दल काही माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आज तुम्ही जो बहुमूल्य वेळ दिलात, हाच वेळ आपल्या सामान्य महिलांच्या असामान्य प्रश्नांना उत्तर देणारा ठरेल आणि नक्कीच या महिलांना फायदा होणार आहे. त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी आपण जे काही सांगितलं त्याबद्दल नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. सो मॅडम पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आमच्या संपूर्ण चला बोलूयाच्या टीमतर्फे.